नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPSC मेड सिम्पलमध्ये. आणि आज आपण MPSCच्या इतिहासात पहिल्यांदा 3 टॉपर्सला सोबत आणलं आहे. आणि विशेष म्हणजे तिघांनी वेगळ्या ठिकाणाहून प्रिपरेशन केलं आहे. यतीन पाटील आहेत, ज्यांचा रँक 12 होता आणि त्यांना आता डेप्युटी कलेक्टर मिळाले. त्यांनी नाशिकमधून प्रिपरेशन केलं आहे. त्यानंतर प्रमोद आहेत, प्रमोदला आता तहसीलदार मिळाली, त्यांचा 35 रँक होता. त्यांनी पूर्ण प्रिपरेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे. आणि आपल्यासोबत आहेत अविनाश, ज्यांचा की 25 रँक होता आणि त्यांना CO मिळाले. आणि त्यांचं प्रिपरेशन त्यांनी काही काळ दिल्लीमध्ये आणि नंतर MPSCसाठी पुण्यामध्ये केलं आहे, राईट. तर तत्पूर्वी कालच्या कार्यक्रमाला काही कारणांमुळं अविनाश येऊ शकलेले नाही आहेत. त्यामुळे मी अविनाश लोढे यांना अशी विनंती करेल की कालचा राहिलेला सन्मान त्यांनी स्वीकारावा. तर आज आपण त्यांच्याशी एक चर्चा करूया की प्रिपरेशनची सुरुवात कशी झाली, किंवा सिलेक्शनपर्यंतचा जो काय प्रवास होता, कुठल्या गोष्टींचा फायदा झाला, कुठे अडचणी आल्या, आणि यातून जे काही प्रिपेअर करतायत त्यांना काय गोष्टी आपल्याला सांगता येतील की जेणेकरून त्यांचं प्रिपरेशन सोपं होईल. तर मी पहिल्या अविनाशपासून सुरुवात करतो की तुमचं एक जनरल थोडं जर्नी सांगा की तुम्ही इथपर्यंत जे पोहोचलात त्याबद्दल थोडक्यात सांगा. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी बोलवलं आणि माझा सत्कार केला. मला वाटतं की जी काही जर्नी आहे ती जी काही नॉर्मल जर्नी आपण ऐकतो, बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी ऐकले असते की यूट्यूबवर आपण अनेक टॉपरची जर्नी बघतो, अनेक लोकांची बघतो. बहुतेक लोकांची जर्नी जवळपास सेमच आहे, फक्त प्रॉब्लेम लोकांचे वेगवेगळे असतात. त्यामुळे मी जी काही माझी जर्नी सांगतो ती जर आपल्याला त्यात काही कॉमन पॉईंट सापडा असेल तरच ती घ्यावी, नाहीतर अन्यथा त्याचे अर्थ हे आपण मानून आहेत. बरोबर. मला वाटतं की मी सुरुवातीला UPSC करत दिल्ली येथे गेलो. त्या ठिकाणी जवळपास मी 5.5 वर्ष UPSCचा अभ्यास केला. UPSC CAPFचे त्यात 4 इंटरव्ह्यू दिले, त्यात माझं सिलेक्शन नाही झालं. आपण शेवट त्याच इंटरव्ह्यूच्या दरम्यान मिळालं. आणि 2019ला मग मी ठरवलं की MPSCकडे स्विच झालं पाहिजे. करेक्ट. मग MPSCकडे मी फर्स्ट अटेम्प्ट दिला 2019ला MPSCचा, आणि इंटरव्ह्यू स्टेजपर्यंत पोहोचलो. त्यात 12 मार्कने पोस्ट गेली होती. आणि त्यानंतर पुन्हा अभ्यास जोमान चालू केला. आणि 2020ला वाटत होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या आणि सगळं आता पोस्ट भेटेल असं या अपेक्षेने मी अभ्यास सुरू केला. पण मग कोविडची जी काही महामारी होती ती आली, आणि त्याच्यामुळे काय झालं की परीक्षा पुढे गेली. जवळपास 1.5 वर्ष परीक्षा पुढे गेली. आणि परीक्षा एवढं पुढे गेल्यामुळं माझं जे काही अभ्यासात जे सातत्य होतं ते काय मी सस्टेन करू शकलो नाही. आता तुम्ही आत्ताच मला बोललात की पुण्यात जाऊन अभ्यास केला, तर मी सुरुवात कोविडमध्ये मी घरी गेलो होतो, घरी अभ्यास करत होतो आणि छान अभ्यास पण होत होता. परंतु काय होतं की तिथे एक गावात रोज मला लोक विचारायचे कधी होणार, काय होणार, आणि ते कुठेतरी एक निगेटिव्हिटी ती माझ्या मनात यायची. तेव्हा मग मी पुणे येते, माझे मित्र पण होते, तिथे यायचं ठरवलं आणि ते अभ्यास केला. परंतु तो कोविडचा स्पॅन एवढा लांबला ना की प्रीनंतर जवळपास 8 महिन्यामध्ये वेळ होता. तो अभ्यास मी सस्टेन नाही करू शकलो तेवढे दिवस. बाकी माझे काही फिजिकल हेल्थचे पण काही इश्यूज त्यामध्ये उद्भवले होते. आणि पुन्हा इंटरव्ह्यूला गेलो आणि फायनल रिझल्ट नंतर 0.75 माझे सिलेक्शन राहिलं त्यावेळेस. आणि त्यामुळे एकदम मी डिप्रेस झालो होतो बऱ्यापैकी. आणि त्याच्यामध्येच 2021ची जी प्रिलिम होती ती माझी 0.12 या मार्कने राहिली. मग जवळपास भरपूर वेळ होता. आणि 2022चा अटेम्प्ट हा शेवटचा अटेम्प्ट होता. करेक्ट. पण मग मी स्वतःच्या मनाला सांगत गेलो की मी बऱ्याच वर्ष UPSC दिलेली आहे, तर पॅटर्न जरी बदलला तरी आपण तिकडे सस्टेन होऊ. आणि शेवटी स्वतःवर एक असतं की आपल्यामध्ये आत्ताच आपलं बोलणं झालं, जेव्हा आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला एक स्वतःमध्ये आता एक थोडासा एक कॉन्फिडन्स असतो की काही ना काहीतरी आपण करूच. म्हणजे ह्या आशेवर मी पुन्हा अभ्यास करत राहिलो. आणि 2022ला आता माझं सिलेक्शन झालं. तर ओव्हरऑल एकच आहे की जी काही जर्नी आहे आपली त्याच्यामध्ये प्रत्येकाला, म्हणजे काही लोकांचा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झाला असेल, पहिल्यामध्ये झाला असेल, कोणी काही लोक आता मागच्या वेळेस आपले लेंडवे सर होते, जवळपास 38 एज आहे त्यांचं, त्यावेळेस ते टॉपर आले. मला वाटतं की एज हा फॅक्टर न बघता आपण आपल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या टर्म्सवर खेळून पुढे गेलं पाहिजे. निश्चितच चुका होतात, चुका झाल्यामुळेच मला एवढे वर्ष लागले. आणि त्यात सगळ्यात मोठ्या चुका या सिस्टीमच्या किंवा बाकीच्या नसून या माझ्या स्वतःच्या आहेत. करेक्ट. त्यामुळं मला वाटतं की आपण स्वतःला इंट्रोस्पेक्ट जर करत राहिलो तर यशचं जे काही वर्ष लांबतात ती लांबणार नाहीत. म्हणजे तुम्ही जर एफर्ट्स करत राहील तुम्हाला यश नक्की भेटेल. बरोबर आहे, खरं आहे. आता आपण प्रमोदकडे येऊया. प्रमोदचा ॲक्च्युली आधी UPSCचे प्रिपेअर करायचे आणि 22ला पहिल्यांदाच त्यांनी MPSC करण्याचा
म्हणजे ठरवलं की बाबा मला MPSC करायची. अनफॉर्च्युनेटली सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि वन ऑफ द बेस्ट म्हणजे तहसीलदार न्यायदंडाधिकारी एकदम चांगली पोस्ट त्यांना मिळालेली आहे. तर प्रमोदकडून आपण जाणून घेऊया की हा शिफ्ट कसा केला, म्हणजे कधी वाटलं की चला आता MPSC करायला पाहिजे. सर 2022 हे वर्ष माझं थोडं अवघडच गेलं. ओके. मी 2022मध्ये CAPFला ग्राउंडला होतो. तर CAPF ग्राउंड निघालं नाही माझं आणि त्यानंतर EPFOची परीक्षा दिली होती मी आणि त्याचा इंटरव्ह्यू बाकी होता. बरोबर. तर अपेक्षा होती की EPFOमध्ये सिलेक्शन होऊन जाईल माझं आणि सिलेक्शन झालं सुद्धा होतं. मात्र EWS सर्टिफिकेट कॅन्सल झाल्यामुळे मी त्या फायनल लिस्टमध्ये येऊ शकलो नाही. तर तो माझ्यासाठी थोडा धक्का होता. आणि त्या अगोदर मी 4 वेळेस UPSC दिली होती, 3 मेन्स दिल्या होत्या आणि UPSCचे फक्त 2 अटेम्प्ट बाकी होते. तर आता पुढे 2022चा अटेम्प्ट द्यावा की नको आणि जी निगेटिव्हिटी आली होती तर अटेम्प्ट दिला तर म्हणजे फेलियरचे चान्सेस जास्त होते. बरोबर. तर त्यामुळे असं ठरवलं की आपण थोडा प्लॅन बी कडे विचार करूया आणि त्या वर्षी नशिबाने राज्यसेवेमध्ये जागासुद्धा चांगल्या आल्या होत्या. तर मी तेव्हाच निर्णय घेतला की आपण येणारे 1-2 वर्ष राज्यसेवा करूया, त्यातनं एक पोस्ट मिळवूया आणि नंतर परत आपण UPSCकडे शिफ्ट होऊया. तर सुदैवाने प्रिलिम्स निघून गेली 2022ची राज्यसेवेची. मार्जिन चांगली होती प्रिलिम्सला. तर त्यानंतर 5 महिने होते मेन्ससाठी. तर मी फुल 5 महिने मेन्सचा अभ्यास केला आणि सुदैवाने 35वी रँक आली आणि तहसीलदार पोस्ट मिळाली. वा वा, गुड गुड, अभिनंदन. एक गोष्ट ऍड करतो. हां, एक मिनिट द्या ना. सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सर बोलले की फिजिकलला गेलो, त्यात बराच वेळ गेला. माझ्या बाबतीत पण ही गोष्ट घडली होती. जवळपास मी 4 वर्ष माझे याच्यात म्हणजे काय होतं की आपण UPSC सिव्हिलचा अभ्यास करतो आणि त्यावेळेस आपण इझिली ती पहिले पेपर निघून जातात सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. परंतु ते नंतरचे जे असतात, आता काय कॉम्पिटिशन थोडी कट टू कट झाली तिथे पण. बरोबर. त्यामुळे आपण एक कट ऑफ मार्जिनने तिकडे जातो आणि फिजिकलची ते 4-5 महिने वाया घालवतो आणि नंतर मग इंटरव्ह्यू नंतर आपलं सिलेक्शन झालेलं नसतं. त्यामुळे मला वाटतं की जी लोक सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसची तयारी करतात त्यांनी त्या निदान परीक्षेच्या आधी थोडंसं फुल फोकसने ती परीक्षा दिली पाहिजे. कारण काय आहे की जर आपण तेवढ्या मार्जिनची पास नाही झालो तर पुढलं आपलं वर्ष वाया जाणार असते. बरोबर बरोबर. त्यामुळे बऱ्याच लोकांनी इझिली पास होतो म्हणून फिजिकल देतो, परत इंटरव्ह्यू देतो. म्हणजे माझ्या बाबतीत जवळपास 4 वर्षाला मुकलो त्यामुळे. बरं. नाही, आता ही गोष्ट माझ्या बाबतीतही म्हणजे मी CAPFचा फॉर्म यासाठी भरला की बरेच दिवस झाले UPSCची मेन्स लिहिली नाही आहे, प्रॅक्टिस करूया बाबा. आणि आमच्या वेळेस असंच होतं, सगळेजण जे काय करणारे होते. आता मला अजून आठवतं, ओम ढोले माझा मित्र येतो आता डॅनिक्समध्ये, तो ना आम्ही तर सुरुवातीला जस्ट मुंबईला परीक्षा असते, चला मुंबईला जाऊन येऊ म्हणून फॉर्म भरलेला. तर ते की सिरियसनेस तेव्हा खूप जास्त नव्हता, पण नंतर आत्ताच्या काळामध्ये जॉईनही करतायत. आणि त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की CAPFमध्ये फिजिकलला बराचसा वेळ जातो आणि मग तिथे फोकस करणारे लोक खूप वाढले. करेक्ट. बरोबर. पूर्वीसारखा वेळ नाही. पूर्वी आमच्याकडे कसं होतं की आमच्या वेळेस फक्त UPSC करणारेच पोरं CAPF पास व्हायचे, कारण त्या कॅलिबरची मुलं आल्यामुळं बाकीच्यांना तिथं कॉम्पिटिशन जास्त नव्हतं. आता कसं झालं की स्पेशल फक्त CAPFचे क्लास आलेत, तयारी करणारे आलेत, त्यामुळे कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. चलता CAPF काढू आता असा प्रकार राहिलेला नाही आहे. त्यामुळं ती सांगितलेली गोष्ट चांगली आहे की ते डिसाईड केलं पाहिजे, नाहीतर मग त्या वेळेमध्ये आपलं सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन कुठेतरी मागं पडतं आणि तिथे मागं पडलं की मग बऱ्याचशा आपल्या पुढच्या गोष्टी बदलत राहतात. मी यतीनला विचारेल की नाशिकमधून प्रिपरेशन केलं आणि बऱ्याच जणांना असं असतं की नाही पुण्यातच गेलं पाहिजे, MPSC करायची तर पुणे, UPSC करायची तर दिल्लीच. तर तुमचं काय होतं, म्हणजे तुम्ही, मला वाटतं सुरुवातीला आपण बघूया की तुम्ही UPSC कधीपर्यंत केली, नंतर MPSCला कशी शिफ्ट झाला? माझं ऍक्च्युली पोस्ट ग्रॅज्युएशन मॅथमधून झालेलं आहे, मॅथमॅटिक्स. तो इथंच युनिव्हर्सिटी ऑफ पुणेमधनं मी केलं आणि ते 2013 मध्ये मी कम्प्लीट केलं. त्याच्याबरोबरच मी नेट सेट एक्झाम क्रॅक केलेल्या होत्या, त्याच्यामुळे मला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब मिळाला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. आता तो जॉब असं होतं की खूप लहानपणापासून ठरवलंय मी या क्षेत्रात यायचं असं काही नाही. पण जॉब करण्याच्या आधी म्हणजे जेव्हा मी MSc होतो तेव्हा मी थोडासा विचार केला होता की आपण या क्षेत्रात आलं पाहिजे, कारण माझी पर्सनॅलिटी अशी आहे की म्हणजे मी शांतपणे थोडा, आणि मला असं वाटतं की असा माणूस जो थोडा प्रामाणिक आहे, म्हणजे माझा एक मूलभूत स्वभाव मला माहिती आहे की मी सिव्हिल सर्वंट म्हणून मी काय करू शकतो हे पण मला माहिती आहे. तर कुठेतरी आपण समाजाला जर फायद्याचं ठरू शकलो तर ते अधिक चांगलं राहील टीचिंग पेक्षा, कारण टीचिंग इज ऑल्सो नोबेल प्रोफेशन. पण मग मी थोडंसं माझी म्हणजे परिस्थिती असं होतं की मी पूर्ण ठाम नव्हतो त्याच्यावर, त्याच्यामुळे मी टीचिंग जॉब स्वीकारला. काही वर्ष करत असताना मग मला नेहमी वाटायचं की मी हे सोडून फुल फ्लेज प्रिपरेशन केली पाहिजे,
कारण मी असा मुलगा आहे की मला दोन्ही गोष्टी एकत्र होणार नव्हत्या. टीचिंग आणि अभ्यास शक्य नव्हता. त्याच्यामुळे मग मी काही वर्षांनी टीचिंग जॉब सोडला आणि मुलं पुण्याला येतात, मी पुण्याहून नाशिकला गेलो अभ्यास करण्यासाठी. आणि 2017 पासून मी UPSC साठी प्रयत्न करायला लागलो. तर 2017ची प्रिलिम माझी 1-2 मार्कांनी गेली असेल, आता आठवत नाही, एक प्रश्न किंवा 1-2 मार्क. परंतु म्हणजे मला असं वाटतं की एक अपयश यायला पाहिजे सुरुवातीला, कारण लगेच जर यशस्वी झालं तर ते पण चांगलं नाही. थोडा नाराज झालेलो, परत लागलो. तर 2018ला मग फॉरेस्टची क्लिअर झाली आणि सिव्हिलची पण क्लिअर झाली. तर दोन्ही मेन्स दिल्या, पण मेन्स मध्ये काही माझ्यातच त्रुटी होत्या. मी अभ्यास कमी पडला, त्याच्यामुळे ते होऊ शकलो नाही. 19ला फ्री झाली, परंतु तेव्हाही होऊ शकलो नाही. मग मी एक चूक केली. मी 19च्या फेल्युअर नंतर थोडा खचलो, मी ब्रेक घेतला आणि मी स्वतःला, म्हणजे असं होतं ना की 2-3 फेल्युअर कंटिन्युअस आले, तर आपण डाऊट हे लागतो. आणि चांगला जॉब असताना मी हे केलं आणि मला फेल्युअरची सवय नव्हती. ऍक्च्युली माझं जे जर्नी होती 2013च्या आधी ती खूप छान होती. म्हणजे मी जी परीक्षा द्यायचो, म्हणजे हे मी कौतुक नाही करत आहे, पण मी IIT पण क्रॅक झालेलो आहे, मी गेलो नव्हतो. त्याच्यानंतर मी 2 वेळा नेट झालेलो आहे आणि एकदा सेट झालेलो आहे. त्याच्यानंतर मी ॲटॉमिक, आपलं जे असतं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट, ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंट, त्याची सुद्धा परीक्षा क्रॅक करून माझं PhD साठी IISc बेंगलोर सारख्या ठिकाणी रिकमेंड झालो होतो. त्याच्यामुळे मला फेल्युअरची सवय नव्हती. पण जेव्हा मी 3-4 कंटिन्युअस फेल्युअर बघितले, तेव्हा मी एवढा खचलो की मी 1-1.5 वर्ष असं समजा की मी अभ्यास सोडलेला आहे. म्हणजे मी करत होतो, पण तो एक असतो ना की आता माझं होईल, आता मी करू शकेल, तसं नाही, फक्त करत होतो. त्याच्यामुळे माझं असं सगळ्यांना सांगणं आहे, जे पण बघत असतील, की तुम्ही कितीही आधी तुमचे यश मिळत असो किंवा किती अपयश मिळत असो, तुम्ही तो प्रवास सोडू नका. तुम्ही कंटिन्युअस एफर्ट टाका. कारण मी आज ते 2-3 वर्ष वाया घालवले नसते ना, तर मी अजून 3-4 वर्ष आधीच पोस्ट मिळून बसलो असतो. बरोबर. मग थोडे ते वर्ष गॅप गेल्यानंतर मी 2021ला सिरियसली MPSCचा पहिला अटेम्प्ट दिला. UPSC करत असताना 2019ला पण मी प्रिलिम दिलेली MPSCची, ती क्लिअर झालेली आहे, पण माझा फोकस नव्हता. पण 21ला मी फुल प्लेज MPSCत उतरलो आणि 5-6 मार्काने माझी पोस्ट हुकली. आणि आता 22 मध्ये मी असं काही म्हणजे टार्गेट सेट केलं हायर, की मी सिली मिस्टेक करून सुद्धा असा रँक, असा स्कोर आणला की मला पोस्ट मिळणार आहे. हे मी स्वतःच असं एक सेटअप तयार केलेला. हो, त्याचा खूप फायदा झाला. आणि मिस्टेक मला सगळ्यांशी बोलताना जाणून मिस्टेक होतातच, फक्त ते सिली मिस्टेक कुणाच्या कमी होतात, कुणाच्या जास्त होतात. 2007चा मला T20 वर्ल्ड कप इंडियाचा तोच वाटतो की सगळ्यात कमी एक्स्ट्राच दिलेली टीम इंडिया होती आणि तीच फायनल जिंकली. त्यावेळेस जर टीम कम्पेअर केलाय पण म्हणजे त्या काळातले, तर असे दिग्गज टीम पण सगळ्या बाहेर पडल्या होत्या. म्हणजे धोनीची जी स्ट्रॅटेजी होती की काय मारायचं ते बॉलने मारा, बॅट. तसं इथं प्रिपरेशनमध्ये पण आहे की तुम्हाला येत नाही म्हणून प्रश्न चुकला, ठीक आहे, नॉट, पण तुम्हाला येते आणि त्यात जर तुम्ही चूक केली तर मग मात्र पुढचे 200, मागचे 200-300 तुमच्या पुढे जाणार आहेत आणि ते तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये टिकू देणार नाही. तुमच्या बोलण्यातून 2 गोष्टी ज्या मला अजून एक आहे की बऱ्याच मुलांशी बोलतो ना, एक जाणवतं सिली मिस्टेक आणि नॉलेज वाला क्वेश्चन, याच्यात खूप लोकांचं कन्फ्युजन होतं. म्हणजे नॉलेजमुळे क्वेश्चन चुकलेला असतो आणि ते सिली मिस्टेक वर त्याला म्हणजे खापर फोडून देतात आणि मग तेच ते वर्ष ते चालू राहतात. त्यामुळे मग त्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. म्हणजे सिली मिस्टेक म्हणजे काय की गोळा खालीवर झालाय, इकडे सी लिहिलं, इकडे डी मारलं. आणि बरेच लोक काय असतं की नाही मी तिथे हा विचार केला होता, पण मग तो विचार तर रॉंगच होता ना. म्हणजे काहीतरी नॉलेज इनपुट, तो अप्रोच, तो नॉलेज ते चुकलेलं असतं, त्याला आपण एक सिली मिस्टेक ऍक्च्युअली त्याला स्ट्रॅटेजिक मिस्टेक म्हणतात. माझं पण मी तेच ठरवलं की सिली मिस्टेक ती नाहीच राहू शकत ना. तर याच्यात खूप लोकांना कन्फ्युजन होतं याच्यामध्ये की सिली मिस्टेक काय आणि स्ट्रॅटेजिक मिस्टेक. त्या 2 गोष्टी मला जाणवल्या ना. एक पहिली तुम्ही म्हणले की एकदा अपयश आलं पाहिजे. मला चांगलं आठवतंय 2012ला म्हणजे विजय राठोड होता IAS महाराष्ट्रामध्ये. तर विजयनं पहिल्या अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू दिला होता आणि इंटरव्ह्यू नंतर सिलेक्शन झालं नाही. या इथंच अलकटोकी चौकाच्या अलीकडेच तो भेटला. आश्चर्य, अरे म्हणलं विजय हाडलं नाही, म्हणला बरं झालं, म्हणलं माझं सिलेक्शन नाही झालं, जर माझं पहिल्याच अटेम्प्टमध्ये झाला असता तर मी लय माच केला असता म्हणला. मग त्याच्यानंतर पुढच्या वर्षी एकदा मीन्सचा इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही आणि तिसऱ्या 2013ला 84 रँक महाराष्ट्र IAS. म्हणजे ते एकदा गरज आहे की तुम्हाला ग्राउंड रियालिटीवर आणण्याचं.
आणि फेल्युअर शिकून जातं. म्हणजे मला तरी फेल्युअर आहे तुम्हाला खूप ग्राउंडला पण आणतं आणि बऱ्याच गोष्टी ज्या कदाचित तुम्ही 21 वर्षी ऑफिसर बनताय आणि म्हणजे तुमचं एकदम चांगली जर्नी राहिले, लगेच 21 वर्ष तुम्ही ऑफिसर बनलेत आणि सिस्टीम मध्ये आलेत. कदाचित काही गोष्टी अशा असतील ना, मला नाही वाटत की मी 21 वर्ष सिलेक्ट झालो असतो तर मी त्या शिकलो असतो. बरोबर. ती प्रगल्भता यायला आपल्याला फेल्युअर आलीच पाहिजे असं मलाही वाटतं. आणि दुसरा एक विषय असा असतो की बऱ्याच वेळेला तुम्ही जसं म्हटलं की मी पहिल्यापासून स्कॉलर होतो, बऱ्यापैकी मी अपयश बघितलेलं नव्हतं. आणि जेव्हा पहिल्यांदा अपयश येतं ना, माणसाला तो इतका झटका असतो असा की तो तुमच्या इगोवरचा अशी झटका असतो की मी फेल होऊ शकतो किंवा मी कसं काय फेल होऊ शकतो. मी हे स्वतः जेव्हा बघितलं म्हणजे जीएमसी औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला कसे 10वी 12वी सगळे मेरिटचे पोर असतात आणि जेव्हा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरच्या एक्झाम वगैरे होतात आणि जेव्हा तुम्हाला टॉप 10 काय टॉप 100 मध्ये बी येता येत नाही ना, तेव्हा त्या पोरांमधलं फ्रस्ट्रेशन मी स्वतः बघितलेलं आहे की ज्यांनी कधी कॉलेजमध्ये टॉप सगळीकडे टॉप आणि कधी कधी तर एखादा विषय पण बॅक करावून जातो, अनाटॉमी बॅक केला असतं, फिजिओलॉजी बॅक, काय म्हणजे ते सहन होत नाही. कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण तसंच होतं की तुम्ही फुल एकदम सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही आला तर तुम्ही प्रिलिम्सच पास होत नाही. त्यामुळेच सगळे बरेच टॉपर पण सांगतात सगळे लोक पेशन्स नावाची गोष्ट ती मस्ट आहे. म्हणजे मला वाटतं अभ्यास सोबत तिचा एक खूप मोठा फॅक्टर. नाही सर, बरेच हुशार मुलं आहेत असे की खूप हुशार आहेत म्हणजे, पण ते एक फेल्युअर येत आहे ते त्यांना ते पचनच होत नाही, म्हणजे एक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू होतात. आणि सर यात पण आता हुशारी नक्की कशी, कारण मी गणितात हुशार होतो हे मी मानतो, पण मी याच्यात नव्हतो हे मला नंतर कळालं. त्याच्यामुळे मला तेवढे एफर्ट्स घ्यावे लागले. त्याच्यामुळे आपण एखाद्या क्षेत्रात हुशार असू याचा अर्थ असा नाही की आपण सगळीकडे चांगलं करू, ते ओळखणं गरजेचं आहे. एखादा बॅट्समन आहे आणि त्याला बॉलिंग करायला लावली तर शक्य नाहीये, तो त्याची एक्सपर्टीज बॅट्समन मध्ये बॅटिंग मध्ये. तसंच प्रकारे म्हणजे एखाद्या परीक्षेची डिमांड आहे, बऱ्याच जणांना 10वी 12वी डिमांड कळलेली असते, मग तिथे मेरिट मध्ये येतात. कदाचित तिथे असं होतं की लवकर त्यांना डिमांड कळत नाही आणि तोच अप्रोच घेऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करून मग फेल्युअर येणं, मग ते अरे असं कसं काय झालं. तर मला वाटतं तीच पहिली गोष्ट आहे की एक्झाम काय आहे, तिची डिमांड काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे, ती पहिले समजून घेतली पाहिजे आणि आपला जो अप्रोच आहे त्याला अलाइन केला पाहिजे. म्हणजे त्या दोन गोष्टी परत येतात कायम, त्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि सिलेबस, या दोन गोष्टी समोर ठेवून थोडासा अभ्यासाचा आपला अप्रोच त्या पद्धतीने ठेवला तर जो लागणारा जास्त काळ आहे तो कमी होण्यामध्ये मदत होईल. इव्हन सर म्हणजे जे लोक युपीएससी करून इकडे येतात ना, त्यांचं पण असं होतं फेल्युअरचं कारण काय आहे की एमपीएससी ते ऍक्सेप्टच करत नाही. इव्हन माझ्या बाबतीत पण घडलं. 19-20 दोन्ही वेळेस मी युपीएससी मध्ये आपण देत होतो मी घेतं काय परीक्षा, असं करून मला ते ऑब्जेक्टिव्हला मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मार्क्स नाही आले 2 वर्ष. म्हणजे ते एकदम टेकन फॉर ग्रांटेड म्हणतो तसं पकडलेलं. त्यामुळे तेच की आपण आपली हुशारी आणि त्या परीक्षेत डिमांड त्यात बराच फरक दिसतो. आणि मला असं वाटतं की बरोबर आहे सरांचं की आज आपण मी डीसीए सर डीसी तहसीलदार, पण जे क्लर्क झालेले आहेत आज मेहनत करून, मला असं वाटतं ते पण तेवढेच महत्वाचे, त्यांची पण तेवढीच मेहनत, इव्हन त्यांची जास्त मेहनत असू शकते. त्याच्यामुळे कोणती पोस्ट मिळाली ते महत्वाचं नाही, की त्यांनी ते करून दाखवलं ते जास्त महत्वाचे. कोणालाही कमी लेखणं हे चुकीचं वाटतं. आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं, कंबाईनची तयारी करणाऱ्या मुलांची इतका प्रचंड मेहनत असते. प्रवीणचंही बघितलं, यांचे बंधूच प्रवीण आता रिसेंटली पीएसआय तयारी करत होते की फुल एकदम सकाळी उठलं, त्यांचं ठरलेलं ब्रेकफास्ट करणं, रेडीमध्ये जाऊन बसणं, रात्री येणं, झोपणं, उठणं, इतका कंटिन्युअसली. म्हणजे मी तर खूप जणांना म्हटलं एवढे एफर्ट जर तुम्ही युपीएससी टाकले ना, लिहून घ्या. सर मला तर तेच कंबाईनची प्रिलियम जे आहे ना, 1 तासात ते तुम्हाला एवढे जीएस पूर्ण म्हणजे सगळं जीएस आठवायचंय, 1 तासात ते मार्क पण करायचे, म्हणजे डिसिजन पण घ्यायचे. मला वाटतं सगळ्यात अवघड तेच आहे. कंबाईनची प्री एवढी अवघड काही नाही. आणि मी बऱ्याच जणांना मेंटरिंग मध्ये पण म्हणजे पोरं काय म्हणतात, सर पहिले कंबाईन काढतो मग राज्यसेवा करतो. अरे कंबाईन काढण्यासारखी पोस्ट नाहीये, कंबाईन व्हेरी डिफिकल्ट. कारण काय, मार्जिन ऑफ एरर फार कमी. एक तर प्रिलिम्सला 100 प्रश्न आहेत आणि त्यात एक तुम्ही कमी आलात की बरोबर, आणि मेन्सला 1-2 प्रश्न चुकले तुमचे सोपे, जे बाकीच्यांचे बरोबर येणार, 50 पोरं पुढे जाणार, तुमचं सिलेक्शन होणार नाही. वेळेचा फॅक्टर खूप प्रत्येकालाच ती जमेल असं नाही. आणि आता तर गणिताचे 21 प्रश्न, 20 प्रश्न जवळपास, मॅथ, ऍप्टिट्यूड, रिजनिंग, ज्याचा नाहीये त्याचं तर म्हणजे व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपण खर्चीकरण नाही करत आहे, पण त्यांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. एखाद्या ऍप्टिट्यूड जर नाहीये ना बाबा कंबाईनचा, तर तू नक्कीच विचार केला पाहिजे. माझं स्वतःचं उदाहरण आहे. 21 ची मेन्स मी दिली, इंटरव्ह्यू दिला आणि कंबाईन पण दिलेली एसटीआय ची, म्हणजे सगळ्या मेन्स दिल्या. तर माझा एसटीआय मेन्स 21 मध्ये 700च्या वर रँक. तर मला जेव्हा त्याच्या एक्झामच्या आधी मला असं वाटलं होतं की माझ्या राज्यसेवेचा अभ्यास झालाय तर मी एसटीआय मेन्स आरामात करू शकतो.
मला जेव्हा कळलं विषयावर एक्झाम दिली ना तेव्हा मला कळलं की आपण म्हणजे वाटतं तसं नसतं. वेगळी कॉम्पिटिशन ती वेगळी आहे. तलाठी दिली होती आता रिसेंट वाली संभाजीनगरला जाऊन. तर जवळपास 30 मार्कांनी माझी तलाठी परीक्षा राहिली. नगर परिषद तो ऍप्टिट्यूड तुमच्याकडे किंवा ती रिक्वायरमेंट डिमांड म्हणतो अप्रोच तो जर असेल तरच तुम्ही त्या परीक्षेमध्ये करता. अदरवाईज प्रत्येक वेळेला नॉलेज ते तुमच्या मार्कांमध्ये कन्वर्ट होईल याची गॅरंटी नसते. प्रमोदकडे वळूया आपण. प्रमोद, तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या आमची जी काही चर्चा झाली आता याच्याबद्दल तुमचं काय? यातनं एक लक्षात येते सर की ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येक एक्झामचा सिलेबस वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोप आहे म्हणजे त्याच्या एक्झाम मध्ये क्लिअर होण्याचा. जर राज्यसेवाला मुलगाच कंबाईन मध्ये सिलेक्ट होत असेल ती कॉम्पिटिशन टेम्पर होते बाकी. त्यामुळे आयोगाने खूप विचारपूर्वकच हा सिलेबस फ्रेम केलेला सिलेबस अप्रोच जास्त असेल किंवा मग त्या सर्व्हिसची डिमांड लक्षात घेऊन सुद्धा तो सिलेबस फ्रेम केला गेला की पुढे जाऊन तो मुलगा किंवा अधिकारी होऊन कशा प्रकारे काम करणार आहे त्या हिशोबाने सुद्धा तो सिलेबस शेड्यूल केला गेला. सर मी कुणाचं ऐकलं होतं म्हणजे जेव्हा युपीएससी सिलेबस आपण बघतो त्यावेळेस ते जेव्हा पॉलिसी डिसिजन घ्यायचे असतात तर मोठमोठे डिसिजन त्यानुसार ते माइंड फ्रेम केलेलं असतं. जेव्हा राज्यसेवेचा आपण सिलेबस बघतो त्यावेळेस ते डिसिजन प्लस बाकीच्या काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्यात म्हणजे नाही का ऑर्डर फॉलो करायच्यात प्लस डिसिजन पण घ्यायचे. आणि त्याच्यानंतर कंबाईन अशी गोष्ट ना जिथे तुम्हाला ऑर्डर फॉलो करायच्यात प्रॉपर काम पण करायचंय म्हणजे त्यामुळे पाठांतर खाली खाली जसं जाईल ना तसं वाढत जातं. आणि सर आपल्याकडे काय पाठांतर म्हणजेच हुशारी. 10वी पर्यंत कन्सेप्ट असतो ना पाठांतर हुशारी. त्यामुळे कुठचं गणित हे होतं. आणि हुशारीची डेफिनेशन मी पण तेच बघितलं आणि मॅक्झिमम मी लहान असताना खूप ऑब्झर्व केले की आमच्या नातेवाईकांमध्ये ज्यांची खूप एकदम असे कौतुक केलं असताना की आमचा मुलगा खूप हुशार आहे त्यातले मॅक्झिमम फेल्युअरच आहेत नंतर आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा मे बी 10वी 12वी. तर ते मला असं वाटतं कुठेतरी प्रेझिंग या गोष्टीचं केलं पाहिजे की हार्डवर्कचं प्रेझ केलं पाहिजे. हार्डवर्क करणारा माणूस शक्यतो फेल होत नाही. शेवगावचेच आमचे मित्र आहेत डॉक्टर सोमनाथ काटे. त्यांना लिटरली आमचं जेव्हा ग्रॅज्युएशनला पहिले इंट्रोडक्शन झालं तेव्हा सांगितलं मला सर मला 45% मार्क आहेत ते बी कॉपी करून एवढं क्लिअर सांगून. पण फर्स्ट इयरला त्यांना इतकी प्रचंड मेहनत घेतली जेव्हा 133 पैकी फक्त 27 पोरं पास होती त्यात तो एक जण होता. आणि फेल्युअर मध्ये 175 आउट ऑफ 200 सीईटी मध्ये एक मुलगा होता. म्हणजे मेहनत आपण जे म्हणतो ना टॅलेंट वर्क हार्डवर्क. मला असं वाटतं की सर्टन लेवलच्यावर हार्डवर्क इव्हन PSI मध्ये मित्र आहे नाव नाही सांगितले त्यांचं पण लिटरली -2 मार्क आहेत इंग्लिशमध्ये. पूर्वी 17 का 18चं सिलेक्शन आहे पण बाकी ठिकाणी एवढे चांगले मार्क घेतले. आणि म्हणजे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतोच इंग्लिशचा तरीही PSI होता येतं तुमच्या मेहनतीवर. तेव्हा 200 मार्काला फिजिकलही होतं त्यामुळे फिजिकल खतरनाक जिम वगैरे असल्यामुळे 200 पैकी 200 तिकडे केले मराठीमध्ये भरपूर मिळाले बाकीच्या गोष्टींना ते सिलेक्शन झालं. तर ती एक महत्वाची गोष्ट आहे. अजून मला असं वाटतं की काय गोष्टी तुम्हाला असं जाणवले की ज्या प्रिपरेशन मध्ये मला खूप उशिरा कळल्या ज्या सुरुवातीला कळायला पाहिजे. आता माझं सर मी अगोदर UPSC करायचो. UPSC मध्ये खूप फेलियर आलं मला कंटिन्युअसली. राज्यसेवेमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळालं. मी UPSCच्या फेलियर मधून खूप गोष्टी शिकलो. त्यात एक गोष्ट होती की आपण एक्झामची डिमांड समजून घेत नाही. सिलेबस व्यवस्थित बघत नाही. कोणतरी सांगता एक पुस्तक वाचायचं आपण ते लाईन टू लाईन वाचतो मात्र एक्झामला ते पुस्तकाची डिमांड तेवढी आहे का आपण जेवढं करतो तरी. मला वाटतं एक महत्वाची चूक होती आपली की आपण डिमांड नुसार अभ्यास करतो नॉलेजच्या पाठीमागे करतो. तर हीच गोष्ट होती की आता जर तुम्ही राज्यसेवेच्या मेन्स सिलेबस बघितला ना जिओग्राफीमध्ये ड्रेनेज सिस्टीम नावाचा प्रकारच नाही नदी प्रणालीच नाहीये आणि बरेचसे मुलं पण ते सगळं पाठ करून टाकतात. इतिहास जो आहे मॉडर्न 1861 नंतरचे कायदे तुम्हाला 1804 1833 57 म्हणजे इव्हन 1857-58 कायदा पण करायची गरज नाहीये. तेच गोष्ट आहे की सिलेबस बरेच जण बघत नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी. अजून तुम्हाला काय वाटतं? मलाही तेच वाटतं की आपण म्हणजे कन्सेप्ट बिल्डिंग वर जास्त लक्ष दिलं पाहिजे. रट्टाफिकेशन इज नॉट गुड. आणि चुका म्हणजे आता बघा प्रत्येकाच्या चुका त्याला माहिती असतात पण तो त्याच्यावर इंट्रोस्पेक्शन करत नाही. माझी स्वतःची चूक अशी होती की मी ऍक्च्युली थोडा लेझी आहे. मला माहिती आहे की कमी श्रमात मला जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे असं माझं असं होतं माझं 2014 पर्यंत असं होतं आणि सक्सेस पण मिळत गेलं त्याच्यामुळे तेच कंटिन्यू झालं. पण हे क्षेत्र असं आहे की तुम्हाला इथं प्रचंड मेहनत लागणार आहे. तुम्ही कितीही हुशार असले तरी तुम्हाला मेहनत अपरिहार्य आहे. तर या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि आपण स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे. आपली कॅपॅसिटी आहे का आपण त्या सर्व्हिसमध्ये जाण्याच्या योग्य आहे का म्हणजे आपली त्याची अप्टिट्यूड आहे का ते आपण एक्सटर्नली मोटिवेटेड झालोय व्हिडिओ बघून सत्कार बघून. जर आपली तसं ते एक गोष्ट फार महत्वाची कारण जर आपलं राईट ऍटिट्यूड नसेल ना सर्व्हिस बद्दल
आता माझं ऑर्गॅनिकली तयार झालेलं इंटरेस्ट आहे. असं मी कोणता व्हिडिओ वगैरे बघून मोटिवेट झालेलं आणि मला ते आवडत पण नाही, मला अजूनही आवडत नाही. त्याच्यामुळे मला माहिती आहे की मी शेवटपर्यंत काय करणार आहे हे मी क्लिअर आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा याच्यात उतरलो तेव्हा मला माहिती होतं की मी कधीतरी करणार आहे. फक्त माझा मी ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवला की मला हे करायचंय आणि त्या पद्धतीने करत गेलो. उशिरा सक्सेस मिळालं पण आता समाधानी. तुमचं काय अविनाश, काय वाटतं? कुठल्या गोष्टी आहेत की ज्या मला असं वाटतं मला फार उशीर झालाय समजायला, लवकर कळायला पाहिजे? सर एक तर सुरुवातीच्या काळामध्ये युपीएससीचे सांगतो मी की मी दिल्लीला गेलो होतो आणि तिथं जाऊन पण मी काय केलं की म्हणजे सर्व मराठी मित्र माझे होते आणि मराठी मी त्याचे फ्री पण दिलेले किंवा पण जे फेल झालेले कंटिन्युअस. त्यामुळे काय व्हायचं की ते आमच्यामध्येच गोष्टी डिस्कस व्हायच्या आणि मग ते जे एक असतं ना एक ते थ्रेशोल्ड क्रॉस करायचा तो होतच नव्हता. अभ्यासाच्या बाबतीत पण तेच व्हायचं. सेकंड गोष्ट आळस असायचा आणि टाइम टेबल मध्ये हे नव्हतं. म्हणजे एका दिवशी अचानक 14-15 तास अभ्यास, दुसऱ्या दिवशी फार म्हणजे 4 तासाची पण मारामार असायची आणि मग याचं टेन्शन, 4 तासाचं टेन्शन पुढल्या दिवसावर जायचं. या सगळ्या गोष्टी होत जायच्या आणि सुरुवातीच्या म्हणजे 3-4 वर्ष मी प्रेशरमुळेच एक्झाम फेल व्हायची आणि एक्झामच्या दिवशी ऑब्व्हियसली ते व्हायचं की घरचे काय विचार करतील. मला फार पूर्ण गाव आठवायचं कारण सुरुवातीच्या काळात कसं असतं की 2-3 वर्ष पूर्ण सगळे लोक सपोर्टिव्ह असतात, सगळे नातेवाईक, पूर्ण गाव म्हणजे होणार लगेच साहेब. म्हणजे मी 2016-17 लोक मला साहेब म्हणायचे आणि त्याच्यानंतर ती मग ते आपण एकदम त्यावेळेस सपोर्टची गरज नसते तेवढी. सपोर्टची गरज कधी असते जेव्हा तुमचं फेल्युअर येत आहे किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात किंवा ह्यावेळेस फेल्युअर म्हणजे सपोर्टची गरज असते. त्यामुळे मग मला एक कळालं की सगळं स्वतःवरच आहे, प्रेशर घ्यायची काही गरज नाहीये आणि लेट इट गो नावाची टेक्निक आहे बघा. म्हणजे नाही होत ना कॅपॅसिटी बाहेर जाताना सोडून दे. म्हणजे लिटरली मी परीक्षेच्या आदल्या दिवशी असं आठवायला लागलं की म्हणजे नाही का आता उद्या फेल झालो काय करायचं, तर मी पुढली एखादी परीक्षा आठवायची तर ही नाही तर ही परीक्षा राहील आपल्याकडे. त्यामुळे काहीच नाही झालं तर शेती आहे गावाकडून शेती म्हणजे त्याचा फायदा थोडा झाला. म्हणजे टेन्शन दुसरीकडे शिफ्ट झालं. हा मी पण ऍडच करू इच्छितो की आपल्याकडे खूप मार्ग आहे आणि मुलं आता बघा तुम्ही सक्सेस रेट किती 0.01, 0.1 असं सक्सेस रेट. सगळ्यांना सक्सेस मिळू शकणार नाही बरोबर. त्याच्यामुळे मुलांनी अजिबात या गोष्टीचं हे करायला नाही पाहिजे की ज्या पॉइंटला जर वाटलं ना की आपल्याकडनं होणार नाही, मला असं वाटतं की द बेस्ट सोल्युशन इज तुम्ही तुमच्या एकदम जवळच्या माणसाशी ते डिस्कस करा, त्यांना सांगा आणि जर आई वडिलांना मोस्टली सांगा की माझ्याकडनं हे असं होणार नाही, दुसरा मार्ग वगैरे आता बघण्याची इच्छा आहे माझी, तर मला असं वाटतं ते सपोर्ट पण करतील कारण त्यांना माहिती असते की आपल्या मुलाची जर्नी, त्यांना सगळं ह्या गोष्टीची कल्पना असते. त्याच्यामुळे मुलांनी असं डिप्रेस न होता कारण सुसाईड रेट वगैरे पण वाढू नयेत. आता सुदैवाने जास्त नाही आहेत पण असे कोटा वगैरे मध्ये आपण ऐकतो की खूप प्रेशर. पूर्वी एकानं परत पुण्यामध्ये सुसाईड केलं. तर त्या गोष्टी टाळण्यासाठीच मुलांनी मोकळं होणं गरजेचं आहे. आणि ते केबीसी मध्ये ते आपलं अमिताभ बच्चन म्हणतात ना की मिला तो अच्छा नाही मिला तो बहुत अच्छा. म्हणजे मार्ग आहेत, खूप आहेत, फक्त ओपन टू ऑल राईट. सर तेच की म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत यांचं जे काही सेलिब्रेशन होतं किंवा ज्या गोष्टी होतात ना त्या बाकीच्या म्हणजे ठीक आहे म्हणजे कोणाला ते समारंभात लक्ष वाढू शकतो पण तुझ्या बाकीच्या फील्डमध्ये कोणी सीए होतंय, कोणी इंजिनियर जॉब लागतोय, त्यांना पण सोसायटीने तेवढं रेकग्नाइज केलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली सगळी लोक सेम प्रकारचा जॉब करतायत, सेम पेमेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ते काय होतं की ते कॉलोनियल लिगसी म्हणू शकतो आपण त्याला की जे गव्हर्नमेंट सर्वंट त्यांच्याकडे एकदमच. आमच्याकडे तर मराठवाड्यात प्रमोदला माहिती आहे 10वी-12वी झाली, डॉक्टर इंजिनियर दोनच पर्याय. तुम्ही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले तर सक्सेस नाही तर फेल्युअर. म्हणजे अशी एक लहानपणापासूनची बंबार्डिंग सगळ्यांवर की डॉक्टर झाला तर तू खूप हुशार, इंजिनियर झाला तरच हुशार. तसं बऱ्याच ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये केलंय की एखादा सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर झाला म्हणजे तो खूप टॅलेंटेड आहे आणि एखादा फेल झाला म्हणजे तो टॅलेंटेड नाही आहे. मला असं वाटतं की टॅलेंटपेक्षा काही गोष्टी त्याला लागत होत्या त्या त्याच्याकडे होत्या किंवा त्याला समजल्या, त्यानं ते अप्लाय केला, तो सक्सेस झाला. बाकीचं जे एवढंच झालं की त्याला राईट टाईमला राईट डिसिजन घेता आला नाही किंवा त्याला तो अप्रोच कळला नाही, बस एवढं डिफरन्स असतो. अदरवाईज जसं काल प्रमोद सरांनी पण सांगितलं, प्रसाद सरांनी, की असं समजू नका की तुम्ही सक्सेस झाला म्हणजे खूप टॅलेंटेड आहेत. तुमच्यापेक्षा टॅलेंटेड समोर पण बसलेत जे विद्यार्थी म्हणून आहेत आणि खूप लोक आहेत. मी स्वतः जवळून बघितलेत, म्हणजे बरेचसे IITians जे आहेत आणि सिरियसली म्हणजे खूप टॅलेंटेड आहेत. मी स्वतः जवळून मला सोबत राहण्याचा रूममेट्स म्हणा किंवा इतर मी बघितलं
खूप टॅलेंट, आमचेच मित्र आहेत, गणेश मोटकर, आता ते ही जी असते ACF फॉरेस्टची तिथं काम करतं. खरं त्याचं पोटेन्शियल खूप जास्त आहे, IIT दिल्लीवाला आहे, पण ते काय की थोडंसं एकदा माणूस त्या जॉबमध्ये गेलं की मग परत नाही करतात तेवढं इंटेन्सली सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे. तर हा एक प्रकार होतो. आणि दुसरी गोष्ट आपण जी चर्चा करत होतो की काय अजून असं वाटतं की जे उशिरा आपल्याला कळलं, मला असं वाटतं हीच गोष्ट कायम मी पण पहिल्यापासून ऐकत आलो की डिमांड जी आहे एक्झामची ती लवकर तुम्हाला समजली पाहिजे आणि तुमचं पोटेन्शियल तुम्हाला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्याचा नाही आहे ॲप्टिट्यूड मॅथ्सचा, तर त्यांना मला असं वाटतं UPSCमध्ये तरी आता CSATचा नाद करू नये. लिटरली मी स्पष्ट म्हणजे मेंटरिंगमध्ये पण खूप जण सर त्यासाठी आहे ना एक ट्रान्सपरंट एक सर्कल पाहिजे आपल्या आसपास कोर, नाही तर मग स्वतः घेता येत नसतील 2-3 वर्षांत कळतात आपल्याला. समजा आपण एक करून आपल्याला काय होत नाही, मग आपण जर सर्कलचा विचार केला कोरवाला, तर तो कोर सर्कल एवढं ट्रान्सपरंट पाहिजे ना की त्याने तोंडावर बोललं पाहिजे की तू याच्याने होणार नाहीये, तू कर म्हणजे. आणि आपला त्याच्यावर थोडा विश्वास पाहिजे, असं एक सर्कल पाहिजे. नाही तर काय होतं की एक फेक सर्कल आपल्या आसपास आपण स्तुती करणार ते उभारतो. ते म्हणजे मला याचा खूप तोटा झाला की त्या सर्कल मध्ये आपण राहतो, त्यांच्यात आपण हुशार असतो थोडस, ते आपली काम स्तुती करत राहतात ते. आणि सर ते सर्कल एवढा इम्पॅक्ट असतो, आपण स्वतः इंट्रोस्पेक्ट पण करत नाही. तर ही गोष्ट आता मी पण मेंटरिंगमध्ये जेव्हा बघतो ना, मला डायरेक्टली एखाद्याला म्हणजे की नको करू असं म्हणणं मला डिफिकल्ट जातं. मी त्यांना इनडायरेक्टली सांगतो की तुम्ही आता सरळ सेवा करा, तिथे चान्स क्रिएट होईल, किंवा अजून दुसरी गोष्ट. आणि बऱ्याच जणांनी केलं तर सरळ सेवेमध्ये सिलेक्ट झालं, काहींचं तिकडं होऊन इकडं पण झालं. आता ऑप्टआउटमध्ये आपण बघितलं बरेच जण ज्यांनी राज्यसेवेतून पोस्ट काढली मग सरळ सेवा सोडून दिली, 2-2, 3-3 सरळ सेवा. पण मला असं वाटतं की मग त्या गोष्टीचा प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे की जर तुमच्यामध्ये तो ॲप्टिट्यूड नाहीच आहे ना, तर तुम्ही हे दोन्ही हाताने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ठीक आहे बाबा, नाही होते माझ्याच्यानं, चल मी आता पुढचा काहीतरी मार्ग शोधतो. हां, एखादी गोष्ट अशी असते की तुमच्यामध्ये ती नाही आहे, पण जर डेव्हलप करून होत असेल तर निश्चितच डेव्हलप केलं पाहिजे, पण त्याला एक सर्टेन लिमिट ठेवली पाहिजे. कधी कधी डेव्हलप करायला 6 वर्ष जातात. मग तुम्ही माझे मित्र आहे सर, 5-6 अटेम्प्ट दिले UPSC, एकदा पण फ्री निघाले नाही. म्हणजे त्यांना लवकर कळायला पाहिजे होतं ना, की 2-3 अटेम्प्ट. मला ना माझे जवळचे खूप जण आहेत, पण मला ते सांगणं खूप अवघड जातं. पण इनडायरेक्टली आपण सांगत असतो की बाबा तू MPSCचा विचार कर, किंवा दुसरा काहीतरी कर, पोस्ट ग्रॅज्युएशन कर, किंवा मग जॉब करत ह्या गोष्टी कर. मी तर जॉब सगळ्यांना बऱ्याच जणांना सांगतो ना की जॉब सोडू नका, की एक अंदाज येतो की बाबा तुझं तर जॉब करत करत कर बाबा, तू कर कंटिन्यू. तिसरं आपण डिस्कस केली की ते 9व्या अटेम्प्टला पण ते विचार कर, 8 अटेम्प्ट फ्री नाही निघल्या, 9व्या अटेम्प्टला ते अटेम्प्ट वाढवायचा विचार करत होते, त्यासाठी त्यांची फाईट चालू. आणि दुसरा एक प्रॉब्लेम मी हा बघितला, बरेच लोक त्या विश्वात जगायला लागतात आणि सायकोलॉजिकल एक डिसऑर्डर नाही म्हणता येणार, पण एक सायकोलॉजिकल फेनॉमेना तयार होते की त्यांना ते ॲक्सेप्टच होत नाही की माझं सिव्हिल सर्व्हिसेसचं करिअर संपलंय किंवा मी होणार नाही, हे ॲक्सेप्टच होत नाही. त्यामुळं ॲटलिस्ट मी देतोय या आशेवर की कधी ना कधी होईल, आणि त्यांनाही माहिती की बऱ्याच वेळेला की फ्युचरमध्ये कधी होणार नाहीये, पण ते ॲक्सेप्टच होत नाही. आणि हा खूप मोठा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. आणि सर त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट ऍड करतो की जेव्हा आपलं वय वाढतं थोडंसं, त्यावेळेस आपण जे ज्युनियर येतात ना त्यांना एकदम दुय्य वागणूक द्यायला चालू करतो. त्यांच्या म्हणजे शिकायच्या गोष्टी असतात तसे, म्हणजे आता मी सदाशिवपेठमध्ये राहतो, तर इथं राहण्याचा फायदा काय की मला काहीतरी शिकता आलं पाहिजे ना 4 लोकांकडून. पण ती असं सिस्टीम इथं डेव्हलप झाली की मी जर एखाद्या ज्युनियरला म्हणजे 4 वर्ष लहान मुलं विचारलं, ते अपमानासारखं फील होतं लोकांना. याच्यामुळे काय होतं की आपला जो आहे म्हणजे जे प्रॉब्लेम आहे, एक तर आपण वय वाढलं असते, कोणाची आपल्याला बोलायची हिंमत नसते, ज्युनियर लोक आपली कायम स्तुती करत असतात, त्यामुळे तो पूर्ण म्हणजे सक्सेस व्हायचा चान्स एकदम झिरो होऊन जातो पुढे. तर त्यासाठी काय ओपन राहिलं पाहिजे. इव्हन म्हणजे 10वीतला मग घेऊन पण तुम्हाला 4 गोष्टी सांगतो ना, तर ऐका आणि पुढे. इव्हन इथलीच नाही, आयुष्यातली सगळ्यात मोठी शिदोरी ही खरं तर की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून शिकायला मिळतं. म्हणजे लहान मुलं, आता माझी मुलगी आहे, मला जाणवतात त्या गोष्टी की काही काही गोष्टीच्याकडून शिकण्यासारख्या एवढ्या असतात की आपण एखादी गोष्ट एखाद्याच म्हणतो की चल तुला बाहेर घेऊन जाईल, आणि आपण नाही घेऊन गेलं म्हणजे आपण तिला म्हणजे प्रॉमिस आपण जे केलं ते ॲक्सेप्ट करत नाही. तर सांगितलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत. असेच आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या आपण त्या पद्धतीने केल्या पाहिजेत. याच्यानंतर अजून मला असं वाटतं कुठला तरी पॉईंट मी आता बोलत होतो की आपला काय विषय चालला होता आता, चुका काय होतात. हां, दुसरी गोष्ट, ह्याला एक सोल्युशन काय सिनियरचं, आमचे मित्र आहे प्रसेनजीत, UPSC करत असताना जवळपास त्यांना 4-5 अटेम्प्ट इंटरव्ह्यू दिलेले होते. नंतर दिल्लीला गेल्यानंतर त्याने सगळं स्पष्ट सांगितलं की भाई मेरा पहिला अटेम्प्ट आहे, मी जॉब करत होता तो, म्हणजे की एकदम त्याला सांगायचंच नाही मी काय करतो काय नाही, आणि मग त्याला सगळं विचारून घ्यायचं काय चाललंय, कुठली टेस्ट सिरीज लावू, याला काय वाचायचं, त्याला काय वाचायचं, हे कैसं करणार हो. हा एक अप्रोच आहे ज्यांना असं वाटतं की आपलं काहीतरी शिकलं पाहिजे, आयडेंटिटी रिव्हील नाही करायची. आणि बरेच जण असं करतात.
आणि सर बरेच जण काय करतात मग आता काहींच लक्षात येतं की आपलं समजा आपण म्हणजे मेन स्ट्रीम म्हणून बाहेर पडत चाललोय तर ते पुस्तक बदलत राहतात. हो. म्हणजे काय करतात की जुनं बुक आहे ठीक आहे नवीन आलं घेऊन नवीन त्याने तुमचं अपडेट होणारच नाही. सर माझं एक त्याच्याविषयी सांगणं आहे म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे की बरोबर मला माहित नाही, पण राज्यसेवेमध्ये मी माझे पुस्तकांची लिस्ट तशी पाहिजे तर मी काय नाही वापरलंय ते सांगतो. मी GS3 ला मी बुक वापरलेलं नाही कोणतंच, फक्त इंटरनेटचा वापर केलेला आहे. इकॉनॉमिक्सला मी बुक वापरलेलं नाही, फक्त इंटरनेटचा वापर केलेला आहे. GS2च्या सेकंड पार्टला मी बुकचा वापर केलेला आहे नाही. आणि आपलं जे जॉग्रफी आहे त्याला सुद्धा मी फिजिकल जॉग्रफीला म्हणजे मी एवढं केलंय तरी पण माझा रिझल्ट आलाय. आणि हा तर तुम्ही स्टँडर्ड बुक जर तेच स्टिक टू दॅट तेच करा तुम्हाला रिझल्ट काय येणार नाही मला हा प्रश्न पडतो. तुम्ही बुक बदलण्याच्या भानगडीतच का? बुक जवळपास एवढे जुने झालेत ना 2012ला सिलेबस आलाय. 12 पासून आतापर्यंत कोणतं पण बुक नाही त्यावेळेस ते असेल पण करा पण आता सगळ्यांनी बघून अपडेट केलं म्हणजे 10 वर्ष सिलेबस जुना झाला. कारण आपल्याकडे सिलेबस हा एक सर्वात मोठा बेस सोर्स आहे तो तुम्ही वापरून किती चांगले नोट्स काढू शकता. आता ही गोष्ट जाणवली मी आता ह्यावेळेस आपली सायन्स अँड टेकची बॅच घेतली होती त्याचा कंटेंट मीच काढला. पहिले फक्त 3 सर्चमध्ये नेटच्या सायन्स अँड टेकचे इव्हन CD19 सारखा जो क्वेश्चन होता आता 23च्या मेन्सला तुम्ही बघितलं नसेल कदाचित पेपर खूप अवघड प्रश्न होता तो पण त्यात आपल्याला सापडतोय. म्हणजे लिटरली जर थोडी मेहनत घेतली ना तर बऱ्यापैकी गोष्टी. एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची की इंटरनेट म्हणजे माझ्या बाबतीत घडली. मी 2020चा अभ्यास पूर्ण आयपॅडवर दिल्ली सवय लागली होती त्याच्यावर केला पण काय झालं की माझा कॉन्फिडन्स शेवट टप्प्यामध्ये ना हे वाटलं की लोक बुक वाचतात आपण कुठे तो कॉन्फिडन्स नाही राहिला त्यामुळे मला ते मार्क फटका बसला. सरनी जसं केलं तो कॉन्फिडन्स ठेवला म्हणजे गोष्टी काय झाल्या माहिती का सरांना कम्पेअर करायला कोण नाहीये ना आणि तुझ्या बाजूला की दुसरं कोणतरी बघतो सगळे लोक बुक वाचताय मी परत नंतर 22च्या अटेम्प्टला पुढे बुक सेफ झालं इन डिस्गाइज. तर ते विश्वास पाहिजे म्हणजे तुम्ही जे काय बुक वाचताय ना की ते पण त्याचा विश्वास पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बघा जिओग्राफीला पुस्तक वापरलेलं नाहीये, GS2 पार्ट 2 ला पुस्तक नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे काय प्रचंड. GS3 ला पुस्तक नाहीये, GS4 ला पुस्तक नाहीये. इथं पोरांची एडिशनवर एडिशन चालू आहेत ही घेऊ का ती घेऊ सर अपडेटेड आली आहे जुनी चालेल का नवीनच घेऊ. म्हणजे थोडक्यामध्ये फक्त पुस्तकांनी सिलेक्शन होतं असा काही प्रकार नाहीये. त्यांनी तुम्हाला डिमार्केट करून दिलाय आणि सब टॉपिक्स पण दिलेत त्याला ते इंटरनेटवरून येऊ देत किंवा सोर्समधून येऊ देत ते येणं महत्वाचं आहे. त्याचं प्रिपरेशन चांगलं करणं महत्वाचं आहे. मग बाकी गोष्टी अँड रिव्हिजन इज इम्पॉर्टंट. मिनिमम रिसोर्सेस मॅक्सिमम रिव्हिजन हे आपण बघतो. पण अजून थोडंसं एक गोष्ट जी ट्रेडिशनल वेनं जाते ना ती मला असं वाटतं रेक्टिफाय केली पाहिजे. याच्यावर ऑलरेडी खूप व्हिडिओ पण बनवले होते की रिव्हिजन म्हणजे इज नॉट रीडिंग. बऱ्याच जणांना काय की रिव्हिजन म्हणजे परत वाचायचं. आणि दुसरी गोष्ट काय होतं की रिव्हिजनचा एक पर्टिक्युलर टाईममध्ये झालं पाहिजे. म्हणजे सायकोलॉजीमध्ये त्याचा स्टडी केलेला आहे प्रॉपर की आपला जो मेमरी ग्राफ आहे जसं ॲज टाईम पासेस तर ती मेमरी विल कम डाऊन. तर तुम्ही फॅक्च्युअल पार्ट लगेच इमिडिएटली रिवाईज केला पाहिजे. जर कमी वेळात केला तरच तो रिटेन होतो. अदरवाईज हिस्ट्रीचं तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या एकदा वाचन 6 महिन्यांनी काढा बऱ्याच वेळेला असं वाटतं की मी वाचलंय काय. मग ही चुकीची पद्धत आहे रिव्हिजनची जी काय स्टँडर्ड पद्धत आहे की जी मी सगळ्यांना सांगतो की त्या दिवशी फॅक्च्युअल केला पाहिजे. वीकली वन्स 15 days 1 month 2 month 4 month 4 महिन्याचा नंतर गॅपच नाही पाहिजे. कुठलीही गोष्ट 4 महिन्यानंतर रिपीट झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट MPSCमध्ये तरी खूप गोष्टी क्लिअर आहेत. UPSCमध्ये काय होतं आपण कुठे एखादं लेक्चर ऐकतो किंवा काही ऐकतो आणि ते नुसतं ऐकलं ना आपल्याला असं वाटतं परीक्षेत आठवलं असं कधीच होत नसतं. ते नोट डाऊन केलं पाहिजे त्या सिलेबसच्या पॉईंट तिथं आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तो सिलेबसवर प्रश्न येतो तेव्हा ते आपल्याला आठवतं हां मी याच्यासाठी हे केलंय मी त्यासाठी ते केलेलं आहे इतकं फिक्स. आणि मी अजून एवढ्या रँडम गोष्टी आठवतात त्या 200-250 शब्दामध्ये 3 पानाच्या 6 पेज मटेरियल आठवतं. ते कंपारिजन पण होत नाही रँडम. म्हणूनच मिनिमम रिसोर्स ठेवणं क्वालिटी असणं त्याची इम्पॉर्टंट. बरोबर आहे. दुसरा एक गोष्ट आता बऱ्याचशा गोष्टी टच केल्यात अविनाशनं पण की MPSC करायची तर पुण्यातच आलं पाहिजे का. इव्हन आता तर मी म्हणतो खूप रिसोर्सेस झालेत. द टिप ऑफ द टंग सगळे टिप ऑफ द क्लिक एकदम तुम्हाला व्हिडिओ आहेत बाकीच्या गोष्टी आहेत. तर किती गरजेचं आहे की पुण्यातच आलं पाहिजे 1 by 1. सर अजिबात नाही. कारण आता डिसेंट्रलायझेशन ऑफ स्टडी हा प्रकार सुरू झाला आहे बिकॉज ऑफ इंटरनेट अँड म्हणजे अजिबातच गरज नाही. आणि आता इव्हन UPSCचा रिझल्ट लागला त्याच्यात आपण बघितलं की जळगाव जे छोट्या शहरातनं पण लोकांनी अभ्यास करून इव्हन दिंडोरी आमच्या नाशिकमध्ये मी पेपरला वाचलं की दिंडोरीत राहून एका व्यक्तीने अभ्यास करून UPSC काढली. तर मला तरी वाटतं पुण्यात येण्याची अजिबात गरज नाही. पण
पुण्यात येऊन काही नुकसान होईल असंही नाही. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही नक्की या. आणि तुमची जर फायनान्शियल कंडिशन नसेल तर तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही. फक्त याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट आहे की तुमचं सेल्फ डिसिप्लिन फार महत्वाचं आहे. कारण घरी राहून अभ्यास करण्याचे जेवढे फायदे ते थोडे तोटे पण आहे. कारण आपल्याला कम्पेअर करायला, मोटिवेट करायला जास्त कोणी राहत नाही. सेल्फ मोटिवेशन, सेल्फ डिसिप्लिन या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपली पर्सनॅलिटी तशी असेल, आपण आपल्या पर्सनॅलिटीला चांगलं ओळखतो, त्यानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. मी आता दोन्हीकडे अभ्यास केला, पुण्यात पण केला आणि घरी पण केला. अभ्यासात काही फरक पडत नाही. पुण्यात पण अभ्यास होऊ शकतो, घरी पण होऊ शकतो. ते डिपेंड करतं अभ्यास करणाऱ्या व्यक्तीवर, मला कुठे अभ्यास करायचा. आणि जर आता मी संभाजीनगरवरून येतो तर तिथे माझे बरेच मित्र आहेत. ते म्हणतात आम्हाला पुण्याला जायचं आहे, मग अभ्यास सुरू करायचा आहे. मग त्यांनी बॅरियर तयार केलंय की पुण्यात जाऊनच माझा अभ्यास सुरू होणार आहे. मला अशा मुलांना सांगा वाटतंय तुम्ही जिथं आहात तिथूनच अभ्यास सुरू करा. पुण्यात येऊन काही तुम्हाला खूप काही वेगळं चावी नाही मिळणार आहे की तुम्हाला लॉक उघडणार इथं आल्यावर. पुण्यात खूप अडथळे आहेत. जेवणाचा प्रॉब्लेम असतो, रविवारची सुट्टी असते मेस. कोणामुळेच यांनी पुणे माझं इट इज वन ऑफ द फॅक्टर्स की मी पुण्यात न राहण्याचं कारण मला घरचं जेवण मिळावं. हेल्थचे इश्यू येतात किंवा खर्च जास्त असतो पुण्यामध्ये, किंवा जास्त मित्र होतात. जास्त मित्र झाल्यामुळे सुद्धा अभ्यास जास्त चहाच्या गप्पा विनाकारण डिस्ट्रॅक्शन नको असल्यावर त्याची गर्दी पुण्यातली, म्हणजे पेठेसारखं अनहायजेनिक वातावरण अभ्यासासाठी बिलकुल सुटेबल वातावरण नाही पुण्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जिथं असाल तिथं अभ्यास सुरू करा. आता 22चा जर निकाल बघितला तुम्ही तर बरेचसे मुलांनी बाहेर राहून अभ्यास केला. मी स्वतः संभाजीनगरला मेनचे अभ्यास केला घरी राहून. सर मला काय वाटतंय की म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा अभ्यास होतो, ज्या लोकेशनला, कोणाचा घरी होत असेल, कोणाच्या एका तालुका प्लेसला राहून होतो, कोणाचा पुण्यात होतो, तर हे स्वतःला ओळखलं पाहिजे. असं नाही की एक व्यक्तीने पुण्यात केला म्हणून आपण तो पुण्यात जायचं, तर एक व्यक्तीने घरी केला म्हणून घरीचे वातावरणच नाहीये, पुढचे एकदम क्राऊडेड याच्यात राहतो, घरचे रोज येऊन टोमने मारतायत, त्याच्यात अभ्यास पॉसिबल नाही. बरोबर. आणि ही झाल्या गोष्ट अभ्यासाची. याच्यानंतर पण अजून 1-2 फॅक्टर आहेत, जसे की 1-2-3 फेल्युअर आल्यानंतर काय होतं की जेव्हा आपण गावात राहत असतो त्या सोसायटी फेस करतो, त्या फेल्युअरला आपण एकटाच असतो. सगळ्या पेठेतून राहत आहे, तुम्हाला एक तुमच्या सेम याचे 20-25 लोक भेटतील, त्यामुळे ती जी डिप्रेशनची जी फिलिंग आहे ती थोडी कमी होती. तिचं एक चुकीचा पण हे आहे की त्यामुळे आपण तेवढं मोटिवेट होतो. गावात कदाचित वाटू शकतं की मी एकटाच फेल झालो, मी अजून चांगला अभ्यास करेल पुढल्या वर्षी. पण दुसरी एक केस आहे की मी सोडून पण देऊ शकतो गावातलं. मग हे पण फॅक्टर आहे. मला वाटतं की एक फायनान्शियल कंडिशन आणि पुण्यात जे सदाशिवपेठेत राहायचा जो खर्च आहे तोच कोणत्या पण शहरात राहण्याचा खर्च आहे जवळपास कॅल्क्युलेट केलं तर तो एक खर्च ते एक बघितलं पाहिजे. दुसरी गोष्ट की आपल्या डोक्याला शांतता पुढे भेटेल. आणि तिसरी गोष्ट की आपण घरी राहतोय पण घरी राहून आपण माणूस कधी वेगळंच काहीतरी करतो का, हे पण नको व्हायला. म्हणजे जर काही लोकांना कसं असते कंटिन्युअस गायडन्सची गरज असते, समोर कोणते पाहिजे सांगायचे. काही लोकांचं काय की कुणीच नाही, वर्षभर कोणी नाही भेटतंय चालेल, ते डायरेक्ट रिझल्ट मध्ये त्यांचं नाव दिसतं. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला हे करून पण पुण्यात येणं मस्ट नाही. आणि कोणाला जर येणं असेल इच्छा असेल तर 5-6 महिने येऊ शकता, निर्णय घेऊ शकता पुढे थांबायचं. केलं मी कधीच गेलो नाही, फक्त एकदा मेन्सच्या वेळेला एकदा गेलो होतो, ते प्रिलिमचे रिझल्ट नंतर गेलो होतो मी, म्हणजे जो काय 2-2.5. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की स्टार कंडिशन्स अप्लाय. जर तुमचा अभ्यास घरी होत असेल तर घरी केला पाहिजे. जर तुम्हाला पुण्यात येऊन फायदा होणार असेल तर पुण्यात आले तरी काही नुकसान नाही आहे. आणि ती गोष्ट तुम्ही जाणली पाहिजे की तुम्हाला अभ्यास कुठे होऊ शकतो, प्रोडक्टिव्ह अभ्यास ज्याला आपण म्हणूया. त्यातलं प्रॉब्लेम काय आला मेंटरिंगमध्ये, मला खूप गोष्टी कळल्या की ज्या वर्किंग करणाऱ्या महिला आहेत, म्हणजे ज्यांचं ॲक्च्युली घरी किंवा बाबा माझे मिस्टर इथे जॉब करतात तर मला तिथून शिफ्ट होता येत नाही, मग त्यांच्यासाठी बराचसा अडचण असतं पुण्याचा. तर मला असं वाटतं आता जे काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आले आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळत आहेत, आणि काही नाही झालं तर आपला फ्री मेंटरिंगचा इनिशिएटिव्ह आहेच, तुम्ही कधीही फोन करू शकता. त्यामुळं पुण्यातच आलं पाहिजे असं काही गरजेचं नाही, आलात तरी चांगलंच आहे. सर मला यात एक नमूद करायचं आहे की पालकांसाठी एक विनंती आहे की त्यांनी पण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपल्या जे पण कोणी असेल, इव्हन जर एखादी महिला असेल तर त्याच्या पती किंवा तर त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. पण सपोर्ट बरोबर त्यांनी असं लक्ष दिलं पाहिजे की म्हणजे त्याच्याकडे त्याच्या ज्या भावना आहेत त्या समजून घ्यायला पाहिजे. त्याला वारंवार विचारलं पाहिजे की तुला नक्की हे कंटिन्यू करायचंय का नाही. उगाच प्रेशराईज करून होणार नाही, कारण त्यालाही बऱ्याच मुलांना असं पालकांमुळे जास्त त्रास होतो की मी फेल्युअर होतोय याचा त्रास माझ्या पालकांना होतोय. पालकांनी हे त्याला पटवून दिलं पाहिजे की आम्ही तुझ्यासाठी आहोत, या क्षेत्रात पण आहोत, या क्षेत्राबाहेर पण आहोत,
तर पालकांनी सुद्धा हे सपोर्ट करणं गरजेचं आहे, कारण मेंटल हेल्थ राहणं फार इम्पॉर्टंट आहे या क्षेत्रामध्ये. तो मेंटल हेल्थचा इश्यू निघाला म्हणून सांगतो की टेम्परामेंट जी गोष्ट आहे सुधाकर सरांच्या बाबतीमध्ये मी बघितलं. सुधाकर सरांचं स्पष्ट म्हणणं आहे की शेवटच्या अटेम्प्टला 4 रँक किंवा 100 मार्कांची मेन्सची ग्रोथ जी आहे ना त्याच्यामध्ये टेम्परामेंटचा खूप मोठा रोल होता. आणि आपण हे बघितलं की सुधाकर सरांचं कसं आहे की त्यांनी ठरवल्या गोष्टी की शांत राहायचं, परीक्षेच्या काळात शांत राहायचं, दगदग करायची नाही. आणि हे 23च्या मेन्समध्ये ज्यांनी केलं ना, मी चॅनल थ्रू किंवा इतर मार्गांनी सांगत होतो, त्याला खूप जास्त फायदा झाला. बऱ्याच वेळेला काय होतं GS4च्या बाबतीमध्ये एक ऑब्झर्व केलं की एवढं एक्झॉस्ट झालं असतं, ऑलरेडी आपण 650 जवळजवळ प्रश्न सोडवलेले असतात, 550 जवळपास. आणि मग शेवटच्या दिवशी सगळी दगदग, बाहेर राहणं हॉटेलला म्हणा किंवा जाणं येणं, आणि मग माणूस इतका ड्रेन होऊन जातो ना की तिथं क्रिटिकल थिंकिंगच आपण करत नाही, फक्त पाट्या टाकण्यासारखे क्वेश्चन सोडवतोय फक्त मी. ॲक्युरेट किती येतील काय माहीत नाही, आणि जस्ट काही नाही आलं की हा बरोबर असेल. आणि नेमकं GS4मध्ये असं केलेलं आहे त्यांनी बऱ्यापैकी क्वेश्चन्समध्ये की तुम्हाला रॉंग ऑप्शन्स जास्त दिसतील तिथे. आणि हाच फरक बऱ्यापैकी दिसतो. बरेच जण जे म्हणतात GS4ला मार्कच येत नाही. यावर्षी 23ला आमचे एक मित्र आहे, 80 मार्क त्यांना आहेत. अजून एक स्टुडंट आपले त्यांना 75 आहे. अजून दुसरे एक जण जे मेंटरिंगमध्ये मला बोलले 77 मार्क त्यांना आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ह्याही गोष्टींवर विचार केला पाहिजे. याच्यामध्ये टेम्परामेंटसोबत अजून 2-3 गोष्टी की शेड्यूल, डेली रुटीन असला पाहिजे. कारण काय की 3 वेगळ्या सीझनमध्ये 3 परीक्षा होतात, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. तर तुमचं फिट अँड फाईन राहणं प्रत्येक स्टेजमध्ये हे फार गरजेचं आहे. प्रत्येक स्टेजची एक वेगळी रिक्वायरमेंट आहे, राईट. आणि मग त्यानुसार तुम्हाला कोप अप करता आलं पाहिजे. आता त्यात एक सांगतो फिटनेस बद्दल की बऱ्याच वेळेस काय होतं, फिटनेस आपण म्हणतो पण ते होत नाही. म्हणजे ऐकतो कोणतरी बोलतोय की नाही फिटनेस महत्वाचं, पण होत नाही. त्यामुळे मला काय वाटतं की ते नाही का जिम मध्ये जाणं किंवा पळणं, ज्याला शक्य होतं केलं पाहिजे. ज्याला नाही होत ना, मग ठीक आहे, वॉकिंग हा पण तुमचा एक असू शकतो. म्हणजे तुमची फिटनेस म्हणजे काय फिजिकल फिटनेसच नाही तर मेंटल हेल्थचा पण त्याच्यात इन्क्लूड केलं पाहिजे. म्हणजे कोणी वॉकिंग करते, कोणी म्युझिक ऐकणं, हा ही पण मला वाटतं की एक्सरसाइज आहे, चांगली एक्सरसाइज आहे. इव्हन म्हणजे शेड्यूलमध्ये आपण जेव्हा म्हणतो ना की हेल्थचे जे काय पर्स्पेक्टिव्ह आहेत, हेल्थचा एक फिजिकल आहे, सोशल, मेंटल, इमोशनल आणि एक स्पिरिच्युअल आस्पेक्ट जोडला पाहिजे. मी खूप जणांना सांगतो की तुमची ज्याच्यावर श्रद्धा असेल, म्हणजे भलेही ते तुम्हाला देवावर श्रद्धा नसेल तर तुम्ही पुस्तकांना त्याची पूजा करून 2-3 मिनटं नतमस्तक झालं पाहिजे. कुठंतरी तुम्हाला ते एक की बाबा चला माझ्या पाठीशी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या टाईपमधली एक जी फिलिंग असते ना, तर ती तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये खूप मदत करते. आणि कधीही माणसानं मला असं वाटतं की लॉंग टर्मचा विचार केला पाहिजे, की परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की त्यावेळेस मला काय स्ट्रगल येणार आहे, त्याची तयारी आतापासून केली पाहिजे. म्हणजे मी ते सचिनचं जे ऐकलं होतं ना एक, की 200 रन आहे ना ते त्या दिवशी नाही झालेले, 2 वर्षापूर्वी टार्गेट सेट केलं होतं. रात्री 2:30 वाजता उठून 2-2.5 लिटर पाणी प्यायचं आहे, म्हणजे तो त्या 200 रनला मी डिहायड्रेट नाही झालो पाहिजे, एवढी तयारी त्यांनी त्यावेळेस केली होती. मला वाटतं आत्तापासून ती तयारी प्रत्येकानं आपापल्या लेवलनं केली पाहिजे, की मला जर गणित अवघड जातं ना, मग आजपासून मी 2-2 तास कन्सिस्टंटली अभ्यास करेन. भलेही मला गणित पुढच्या वर्षी त्याचा पेपर सोडवायचा आहे, किंवा मला मराठी इंग्लिश ग्रामर अवघड जाते ना, आजपासून मी त्याची एवढी तयारी केली पाहिजे. किंवा मला एखादा विषय की त्याच्यामध्ये मला खूप जास्त जमत नाही, मग ती आतापासून तयारी केली पाहिजे त्या दिवसाची, राईट. आणि दुसरी गोष्ट अजून तुमच्याकडून मला खूप ऐकायला आवडेल की प्रिपरेशन जे आहे तर ते परीक्षेच्या काळांमधलं, की जस्ट परीक्षेच्या आधी जी रिव्हिजनची फेज असते त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, किंवा सुरुवातीला काय चुका झाल्या. आता तुम्ही प्रमोदची तरी पहिली MPSC मेन्स, पण तुम्ही 2-3 मेन्स तुम्ही 2-3 दिलेल्याच आहेत, तर काय चुका आधी झाल्या ज्या तुम्हाला वाटतं की नंतर मला रेक्टिफाय करून त्याचा फायदा झाला? चुका म्हणजे सुरुवातीला तुम्ही बोलले की नाही का काही लोक रिव्हिजन म्हणजे रीडिंग करतात, त्याचा प्रेशर काय होतो ना, काहीच लक्षात नसते. शेवटच्या दिवशी परीक्षेच्या आदल्या दिवशी ते सगळं परत वाचावं लागतं, आणि त्या 10-15 फॅक्टसाठी आपण पूर्ण मेंटल हेल्थ खराब करून घेतो, आणि पूर्ण प्रेशर खाली पहिला पेपर देतो, पूर्ण एक्झॉस्ट होतो. दुसरे सेकंड डे बळजबरीने कसं जातो, थर्ड डेला आपण म्हणजे याच्या डेल तर ऑल ऑफ द मारून काम निघून जातं, पण इकॉनॉमी पूर्ण विकेट पडून जातं. याचं तेच आहे की ते तुम्ही जसं म्हणले प्लॅनिंग केलं पाहिजे आधीपासून, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीच. म्हणजे मी यावेळेस काय केलं होतं की फॅक्ट बुक काढलं होतं साईड, की माझ्या फॅक्ट शेवटी विसरतात ना, तर मी शेवटी ठेवणारच नाही, या फॅक्ट मी आधीच पाठ करून टाकणार. हा, तुम्ही आले असेल तर ते फॅक्ट बुक असे 10,000 रुपयाचे एक नोटबुक होतं वही, त्याच्यात फक्त फॅक्ट लिहिले होते. तेवढ्या फॅक्ट फक्त मी शेवट म्हणजे ती अर्धा तास मी अभ्यास केला फक्त पेपरच्या काळात. आपण तर त्यामुळे मग त्यामुळे मला फायदा झाला. त्याच्या आधी काय होतं, आधी 2 महिन्याच्या वेळेस मी शेवटच्या दिवसापर्यंत लोड असायचा, म्हणजे पेपरला लोक आज जात आहे ते मॅडम आम्हाला ओढून न्यायचे. मी तर अविनाश लिटरली म्हणलं, आमच्या सेंटरला त्या मॅडमने बंद केलं तर गेट,
आणि अविनाशचं काय वाचत बसतंय रूमवर, लिटरली वाचत बसलाय. 2-3 किलोमीटर सेंटर होतं. तेवढी रिस्क मला वाटतं कोणी घेऊ नये. सेंटरच्या तिथे येऊन वाचलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. गेटच्या बाजूलाच, गेट बंद करताना आतमध्ये जाता येतं. आपल्याला तिथं एक झालं ना की जो पेपर होता, फोर्थ पेपर 2022च्या मेन्सला 3 ते 4 लोकांना आत घेतलं नव्हतं. त्यांची रडत होते, मग रडण्याचा आवाज आत सेंटर मध्ये येत होता. तर माझं त्यात मी काय केलं, मला माहिती मी आळशी आहे, म्हणजे आळशी म्हणजे अभ्यासात आळशी आहे. तर मी 21ला ती चूक झाली माझ्याकडनं. 21ला माझं मेन्स मध्ये मार्क न येण्याचं कारण माझ्या रिव्हिजन चांगल्या होऊ शकले नाही. म्हणजे जिथं मी 4 रिव्हिजन करायला पाहिजे होतं, तुम्ही म्हटले त्याप्रमाणेच, पण त्या पण सफिशियंट पाहिजे की आपल्याला लगेच आठवेल. तर तिथे एकच रिव्हिजन झाली. आणि जेव्हा फक्त 1 आठवडा उरला होता तेव्हा लिटरली माझी ती पहिली रिव्हिजन चालू होती. तर मला तेव्हा कळून गेलं होतं 21ला की आपले मार्क येणार नाही. तर मग मी एक युक्ती वापरली 2022ला. आय थिंक मी सांगितलं पण आहे तुमचं, ते आपलं झालं होतं ते. तर मी आपला जे 21, 22, 23ला पेपर होता 2022चा, तर मी माझ्या माइंडला असा मेसेज दिला, इव्हन मी लिहून पण ठेवलं माझ्या रूम मध्ये, की माझा पेपर 8 दिवस आधी 15, 16, 17. हा, आणि त्याचा फायदा असा झाला की मला माहिती आहे की मी 15, 16, 17च्या याच्याने जर चाललो तर मी माझं नक्की थोडी रिव्हिजन राहणार आहे. आणि तेच झालं माझं. कारण मी मला ओळखतो असं सगळे. आणि मला असं वाटतं बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे की प्रोकॅस्टिनेशन, म्हणजे पुढे ढकलणं, थोडं हे होणार. तर मग मी त्याच्यामुळे माझी 15, 16, 17ला एक्झाम आहे असं धरून चालल्यामुळे मला बफर मिळालं 1 आठवड्याचं. आणि त्या याच्यात मग मी माझी एक्स्ट्रा रिव्हिजन झाली. जर एक्स्ट्रा नाही झाली तर जेवढं टार्गेट होतं ऍटलिस्ट तेवढं तरी कम्प्लीट झालं. आणि त्याच्यामुळे माझे थोडे स्कोर बऱ्यापैकी वाढून गेले. 22ला ते केसमुळे बहुतेक लोकांची बफर लिटरली एकदम थोडासा. म्हणजे मला आठवत आहे ना अजून रिडिंग, हा सदाशिव पेठ मध्ये राहणार तोटा आहे सगळं, की पोरांनी वाट बघत होते 5-6 वाजेपर्यंत रिडिंग मध्ये बसून काय निकाल लागतो. जसा निकाल लागला जड अंतकरणाने रिडिंगच्या बाहेर पाय टाकून बॅग भरून सेंटरला गेले. जवळपास 99% सदाशिव पेठ याला बळी पडले. 2 जानेवारीला अभ्यास बंद होता, डायरेक्ट म्हणजे 20 तारखेला दुपारी थोडस ते वाचलं ग्रामर. सर मला असं हे द्यायचं सर की आज स्टुडंटने या गोष्टीमध्ये पडलंच नाही पाहिजे. आता पण कधी एक्झाम येईल, तुम्ही एक टेंटेटिव्ह एक्झाम ठेवा, तुम्हाला समजतात गोष्टी, त्यानुसार अभ्यास चालू द्या. कारण तुमचा अभ्यास जर तुम्ही थांबवताय तर तुमचंच नुकसान आहे. कारण आपण काय करणार आहे थांबवून, मग तुम्ही टाइमपास करणार, हे बघणार ते बघणार, त्याच्यापेक्षा अभ्यास करत राहा. आणि त्यावेळेस पण जेव्हा ती केस चालू होती, ज्यांचा चांगला अभ्यास झाला होता ना आधीच, ते याच्यात पडले नाही. पण ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी होऊन गेला होता ना, तर त्यांना ते वाटत होतं की ती केस पुढे जावी, म्हणजे त्यांनी त्याच्यामुळे ते सोडलं. पण त्यांचा जर अभ्यास झाला असता ना आधी, तर त्यांनाही असं वाटत असतं की नाही, ही एक्झाम झाली पाहिजे, मी तयार आहे. त्यामुळे आपला अभ्यास आपण टाइम मॅनेजमेंट नुसारच करणं गरजेचं आहे. इथं काय होतं केस, एवढे लॉजिकल आर्ग्युमेंट्स होते कुणीच नाही, म्हणजे मला समजलाच नाही भेटलं. त्यांनी सदाशिव पेठ मध्ये राहून अभ्यास कंटिन्यू केला 20 दिवसांबरोबर, कुणीच नाही. म्हणजे पुण्यात राहण्याचा हा तोटा झालाय तो. तर ते क्रक्स काय आहे त्याचा, की ते ह्या भानगडीत पडू नये. डेट येऊ न येऊ, तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवला पाहिजे. आणि एक टार्गेट, जसं डेट नाही, आता मी तसं त्या सगळ्यांना दिले की 30 जूनची तारीख समोर ठेवा प्रिलिम्सची, आणि त्या पद्धतीनं अभ्यास करा. जर परीक्षा वेळेत झाली तर ठीक आहे, नाही झाली तरी तुम्हाला परत प्लॅन चेंज करता येईल. दुसरी गोष्ट आपली एक महत्त्वाची त्यात मला ॲड करायचं, सुधाकर सरांच्या बाबतीमध्ये शेवटच्या अटेम्प्टला सुधाकर सरांनी सांगितलं की लिटरली 15 दिवस आधीपर्यंत मी नोट्स काढत होतो. पण त्या नोट्स काढल्यामुळं शेवटच्या पॉईंटला, रिव्हिजनला, आणि त्या नोट्स इतक्या रिलेव्हंट आहेत ना, मागच्या 23च्या मेन्सला पण त्या नोट्समधून बरेचसे क्वेश्चन कव्हर झाले. म्हणजे स्टुडंटच्या फीडबॅक करून मला कळलं, आणि मी पण स्वतः बघितलं त्या HRDच्या नोट्स, कारण एवढ्या टू द पॉईंट आणि शॉर्टमध्ये काढल्यात ना की पेपरच्या आदल्या दिवशी पण ते वाचून होऊ शकतात. तर नोट्स मेकिंग एक गोष्ट आहे जी फॅक्च्युअल बाबतीमध्ये, जसं फॅक्ट बुक जी होती त्याला आपण नोट्स म्हणूया थोडक्यामध्ये. तर त्या नोट्स काढून ठेवल्या तर मग त्याला मल्टिपल रिव्हिजन्स. आणि बऱ्याचशा मला असं वाटतं की आम्ही ग्रॅज्युएशनला असताना तसं करायचो की त्या बुक हेच आजकाल नोट्स बनले, म्हणजे एवढे ते आलेत ना, तुम्हाला असं जाणार की वरच्या लाईनचा खालच्या लाईनचा संबंध, वर एक टॅग लिहिले, खाली एक टॅग लिहिले. त्यामुळे जेव्हा आपण वेगळी नोट्स बनवतो ना, तेव्हा एकदमच म्हणजे नोट्स मेकिंग जे स्किल आहे ते आहे की ते बघितलं पाहिजे. नसेल तर मग गुपचूप आपलं एक फॅक्टबुक बनवायचं. कारण आता आपल्या अभ्यासाचे 2 हे असतात ना, एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आणि फक्त माहिती. इम्प्लिसिट तरी बऱ्याच गोष्टी माहितीच्या याच्यात.
तर आपल्याला माहिती किती एखादा हुशार असला तरी ते त्याला रिव्हिज करावीच लागणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या शॉर्ट नोट्स काढून ठेवलेल्या बेटर राहणार. नोट्स पण असं की सगळ्याच टॉपिकच्या काय म्हणजे काय करतात सगळ्याच टॉपिकच्या काढावं लागेल टेस्ट काढत किमान जेवढ्या मिनिमम गरजेच्या तेवढं तरी करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता पॉलिटिक्सचं जे लक्ष्मीकांत त्याची गरज नाही, कारण पॉलिटी हा असंच आहे, ते काय टेक्स्ट बुक नाहीये आणि त्याने व्यवस्थित एकदम कंपाईल केलं, त्याची गरज नाही. काय होतंय की नोट्सचे आपले जे बुक आहेत ते कोणतरी मोठे रेफरन्स बुक करून ते नोट्स काढले, त्याच्यावरून आपण नोट्स काढतो, त्याच्यावरून परत एक लोक मार्क करून ते म्हणजे नाही का शेवटी विश्वास पण ठेवायचा असं होणार. त्यामुळे हार्डली म्हणजे मग ठीक एक बुक आणि एक नोट्स तिथपर्यंत ॲटलिस्ट की खूप सारा पसारा ठेवलेला आहे ना, त्याला ऑर्गनाईज करणे म्हणजे नोट्स काढणे. तर जिथं क्लिअर कट सिलेबसमध्ये गोष्टी दिलेल्या नाही आहेत किंवा थोडं एक दोन गोष्टी रेफर कराव्या लागतात, तर मग त्या ठिकाणी जसं नेटवरून केलं तर ते नोट डाऊन एकदा करून ठेवलं की परत सर्च करायची गरजच नाही. तेवढ्या गोष्टी रेफर केल्या की किंवा एखादा कन्सेप्ट आहे तो नेहमीच आपल्याला माहिती, तो आपण पूर्ण नोट्स मध्ये लिहून काढतो, पेपरच्या ॲटलिस्ट तो कन्सेप्ट वाचायचा म्हणजे किती डॉक्टर की मी UPSC मध्ये खूप जणांचं बघितलं नवीन रीडिंग म्हणजे ते रीरायटिंग करतात, जे दिलंय ना तेच सगळं लिहून काढणे म्हणजे नोट्स काढणे. हा एक प्रकार आहे. युजली नोट्समध्ये 1/3 रूल वापरला जातो. 100 शब्द असतील तर तुमच्या नोट्स 33 याच्यामध्ये झाल्या पाहिजेत, असं एक की म्हणजे तेवढं कन्साइज तुम्ही केलं पाहिजे. हा आणि सर आणि बरेच मुलं अभ्यास आहे लोड म्हणून घेतात. मला असं वाटतं अभ्यास आपण हा एन्जॉयमेंट म्हणून पण केला पाहिजे. ऍटलीस्ट जे टॉपिक आपल्याला आवडतात त्याची एन्जॉयमेंट झाली पाहिजे, जेणेकरून आपला थोडा प्रवास सोपा होतो. त्याला इनक्विजिटिव्ह माइंड म्हणतो असतं, क्युरियस माइंड. लहान मुलांना कशी क्युरिओसिटी असते ना, की ही गाडी कशी चालू होते किंवा हे काय होतं, हे कशासाठी असतं. आणि मग ते त्या क्युरियस माइंडनं, ते इनक्विजिटिव्ह माइंडनं जेव्हा आपण एखादी गोष्ट समजून घेतो ना, तिला रिवाईज करायची गरज पडत नाही. तर तसं अभ्यासामध्ये प्रयत्न केला पाहिजे की बाबा इंडियाचं पॉलिटी कसं आहे, म्हणजे की बाबा आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, आपण कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे इकडून फीचर्स का घेतले, पार्लमेंटरीज काय, आपल्याकडे प्रेसिडेन्शियल का नाही आहे, विधानसभेचे इलेक्शन असेच का होता, हा इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट अशी कन्सेप्ट का आणली यांनी, मग याला काही पनिशमेंट आहे का नाही, आहे तर किती पनिशमेंट आहे, मग एवढीच पनिशमेंट का बरं आहे. जर आपण पॉलिटीला तरी पर्टिक्युलरली त्याचं रॅशनल बिहाइंड दिस पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन किंवा कमिशन ते जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं पॉलिटी एक तर लवकर विसरत नाही आणि परीक्षेत प्रश्न कितीही जरी ट्विस्ट करून विचारला तरी आपल्याला लगेच कळतं की अरे हा ह्या गोष्टी अशा नाही. आणि असा अभ्यास केल्याने आपली पर्सनॅलिटी पण परिपूर्ण बनते. इन केस आपण फेल्युअर जरी झालो तरी आपल्याला दुसरे मार्ग जास्त सोपे होतात. इव्हन मी तर म्हणतो इंटरव्ह्यूच्या मी कोणत्या टॉपर ऐकलं होतं की प्रत्येक टॉपिक इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रिपेअर केलं पाहिजे. इंटरव्ह्यूला कसं आपण तिथं सगळ्या अवतीभोवतीच्या गोष्टी करतो, तसं प्रत्येक गोष्टीचं केलं पाहिजे की हु, व्हॉट, व्हाय, वेन, हाऊ या गोष्टीनं जर त्याची तयारी केली तर मला वाटतं परिपूर्ण होते आणि ते एन्जॉय करता येते माणसाला की अरे हा हे कसं आहे, हे कधी झालं हे. सर एक म्हणजे काय जाणवलं मला की जिथं सदाशिव पेठ म्हणजे राहतो ना, एक पॉलिटिकल डिबेट चालू असतात, म्हणजे बाहेरच्या लोकांना ठीक आहे आपल्या कळतं, पण ते जे डिबेट असतात ना एवढ्या म्हणजे ह्या पार्टीचं एकदम एकांगी, ह्या पार्टीचं पूर्ण एकांगी, म्हणजे MPSC विद्यार्थी जर ह्या लेवलला विचार करत असेल एवढं वन साइडेड, तर तो विद्यार्थी अभ्यास तरी कसा बॅलन्स करणार. हाच प्रश्न मलाही पडतो की MPSC UPSC अभ्यास करणारा मुलगा एखाद्या पक्षाला इतका अलाइन कसा राहू शकतो. ही शुड बी न्यूट्रल, म्हणजे त्याने चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, वाईटला वाईट, त्यात म्हणजे तरच आपण अभ्यास केलाय असं मला वाटतं. UPSC मध्ये क्रिटिकल अनालिसिस वगैरे करायला लावतात, त्यामुळे गोष्टी थोड्या बऱ्या होतात. आणि त्यात पुन्हा बॅलन्स्ड कन्क्लुजन असतं आपली की जसं ते इंटरव्ह्यू मध्ये नाही सांगितलं बरं सांगा सगळ्यांना तो इंटरव्ह्यूचा काय किस्सा होता, काय प्रश्न विचारला होता तुम्हाला आणि तुम्ही काय उत्तर दिलं. तर 2020चा इंटरव्ह्यू होता, त्यावेळेस मला 68 मार्क्स आले होते आणि ते म्हणजे 3rd नंबरचे मार्क्स होते राज्यामध्ये त्यावेळेसचे. पण त्यावेळेस मला वाटतं की इंटरव्ह्यू एकदम म्हणजे आधी टेक्निकल क्वेश्चन विचारले, जवळजवळ 8 क्वेश्चन विचारले होते, 2 क्वेश्चन फक्त उत्तर द्यायचा प्रयत्न केला होता, ते आले पण नव्हते. इंटरव्ह्यू मला वाटलं गेलाय पूर्ण हातात. सगळ्यात शेवटी एक सर होते IPS, तर त्यांचं काय झालं की त्यांनी मला क्वेश्चन, त्यावेळेस UPचे इलेक्शन जस्ट होऊन गेले होते, आय थिंक का सुरू होते, तर त्यावेळेस एक बिग बँकचा एक मुद्दा खूप चर्चेत होता UP इलेक्शन मध्ये. तर त्यांनी मला क्वेश्चन विचारला की नेमकी बाबा हा मुद्दा का चर्चेत केला, म्हणजे एवढा कसा असा अगदी वरती आला. मग तो मला अंदाज आला की हा काहीतरी ट्रॅप आहे आपल्यासाठी. मग मी त्यांना सांगितलं सर की म्हणजे मी सगळा अभ्यास केला असल्यामुळे ती गोष्ट मला ती सुचली की UP हे एक थोडं माग असलेलं स्टेट आहे बाकीच्या स्टेटचे कम्पॅरिझन करता, आणि बहुतेक लोक शेतीवर डिपेंड आहेत. शेतीवर डिपेंड असल्यामुळे काय होतं की शेतामध्ये आणि मेकॅनायझेशन तेवढं झालेलं नाही लोक गरीब असल्यामुळे,
सो काय होतं की त्या लोकांना शेतामध्ये काम करण्यासाठी जे गाय बैल जे काही जे लागतात ते जास्त लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांची अशी डिमांड असेल कदाचित की बीट बॅन म्हणजे बीट बॅन व्हावा. तर मग शेतात हे जी जनावर आहेत ती शिल्लक राहते आणि त्यांना आवडलं ते असले व्हेरी गुड पण ते बोलले मला तेच आहे की बॅलन्स करता आल्या पाहिजे गोष्टी. म्हणजे आता बरेचसे मित्र सर्व्हिस मध्ये आहेत ना, जेव्हा आमच्या थोडा ऑफिशियल टॉक्स होतात ना, तेव्हा इतकं बॅलन्स सगळ्या गोष्टी असतात ना की माणूस कळत नाही कुठल्या टिल्ट येतं, कुठल्या पक्षाकडे किंवा काय. मला असं वाटतं तीच गोष्ट प्रिपरेशनच्या काळात पण असली पाहिजे तुमच्यामध्ये, की कुठल्या एखाद्या पार्टीला आला न राहता शेवटी ब्युरोक्रेसीमध्ये जे फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये एक पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी, नॉन पार्टिझनसी, तर ती पुढे पण मेंटेन करण्यासाठी फार गरजेची आहे. आपण इंटरव्ह्यू बद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या राहून गेलो. तुमचा काय अनुभव होता प्रमोदला? तर चांगलेच आले ना, आपलं डिस्कस झालं की प्रमोदला येणारच इंटरव्ह्यूला चांगले मार्क. सर माझा इंटरव्ह्यू पण बराच वेळ चालला, 36-34 मिनिटं चालला. मला वाटतं 36-36 मिनिटात 23ला 5-6 जणांचे झाले असतील तेवढाच. बरोबर. अनुभव चांगलाच राहिला सर. मी तयारी पण चांगली केली होती इंटरव्ह्यूची, लाईटली घ्यायची नाही थोडं होतं अवघडपासून. मग इंटरव्ह्यू साठी युपीसीचा अटेम्प्ट पण स्किप केला. 3 जणांचं पॅनल होतं. तर त्याच्यात सांगण्यासारखे एक इंटरेस्टिंग गोष्ट ईडीच्या बाबतीत होती. शेवटच्या पॅनल मेंबरने प्रश्न विचारला होता, म्हणजे आपण आता डिस्कस केलं की अधिकाऱ्याने कसं असावं, न्यूट्रल असावं, सगळ्या गोष्टीचा बाजूने पूर्ण अंगाने विचार करून निर्णय घ्यावा. त्यांनी ईडीचा प्रश्न विचारला की ईडीचा गैरवापर होतो. पॉलिटिकल जे अपोजिशन जे लोक आहेत त्यांना टार्गेट केलं जातं. मग त्यांचा असा उद्देश होता की मी पण हे जे बोलताय त्याला त्याचे सहमत व्हावं. माझा वेगळा स्टँड होता. मी जो काही स्टँड घेतला होता त्याला फॅक्ट्स मी पुरवले होते. हवेत स्टँड नव्हता घेतला मी, पण मी सपोर्टिव्ह गोष्टी पण सांगितल्या होत्या. अशा प्रकारे ईडीकडे पुरावे असतात किंवा कोर्टात गेल्यानंतर ते टिकून राहते. जर ईडीनं चुकीचे काम केले असतं तर त्या गोष्टी कोर्टात टिकल्या नसतात. म्हणजे त्या लोकांना बेल मिळाले असतात. बरोबर. बेल पण मिळत नाही ज्या लोकांना अटक होती. म्हणजे एक प्रकारे ईडीची ते स्ट्रॉंगच आहे. त्यामुळे आपण समजू शकत नाही की ईडी जे काय करते चुकीचं आहे. तो एक इंटरेस्टिंग अनुभव होता. आणि मला भीती तीच होती की मार्क जर माझे गेलेच असते ते एका क्वेश्चन वर गेले असते, पण मग त्याच क्वेश्चन वर आपले किती मार्क आहेत? 71 मार्क आहेत. मला वाटतं तिघांना इंटरला खूप चांगले मार्क आहेत. यावर्षी किती आहेत? 67, 71. मला वाटतं 65 प्लस इज गुड स्कोर इन इंटरव्ह्यू. अजून तुमचा काय अनुभव होता? सर माझा असाच अनुभव आहे. मला माहिती आहे की मी किती न्यूट्रल आहे आणि बॅलन्स आहे हे मला माझं स्वतःच माहिती होतं. त्याच्यामुळे मी आधीच ठरवलं होतं की मार्गदर्शन घेऊ. जसं मी फोनवर मार्गदर्शन घेत राहिलो आणि एका मित्राशी पण मी चर्चा करत राहिलो. पण माझं क्लिअर होतं की मी मॉक देणार नाही. घरचे मला खूप म्हणत होते की तू मॉक दे, मला प्रेशराईज पण करत होते. हा, पण मी सांगितलं मी दिली आहे, पण मी दिलेली नव्हती. कारण मला माझा स्वतःचा ब्लेंड तयार करायचा होता फॉर्म्युला, की आपण आपली प्रिपरेशन 100% करणार आहे यावेळेस. आपण बॅलन्स उत्तर देणार आहे, कॉन्फिडेंटली देणार आहे. आणि तेच मी केलं आणि आउटपुट पण मला जसं पाहिजे होतं तसं आलं. ऍक्च्युली मी एवढंच सांगू इच्छितो की मुलं जे खूप घाबरतात ना की सगळ्या प्रश्नांची उत्तर आली पाहिजे, फॅक्च्युअल गोष्ट, तर मला जे पण त्यांनी फॅक्च्युअल विचारलं, इव्हन मला त्यांनी आर्टिकल विचारले तर ते मला सांगता नाही आले. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की सर मला आठवत नाही, आता मी सांगू नाही शकत. असे 5-6 प्रश्न मी लिटरली नाही म्हटलो. पण जे पण ते बॅलन्स उत्तर द्यायचे होते ना, जसं ऑब्जेक्टिव्ह वर्सेस सब्जेक्टिव्ह किंवा एज्युकेशन पॉलिसीचं डिजिटलायझेशन पाहिजे का एज्युकेशन मध्ये, त्याचे मी व्यवस्थित असे विश्लेषणात्मक आणि बॅलन्स उत्तर दिल्यामुळे मे बी त्याच्यामुळे त्यांनी मला मार्क दिले असावे असं वाटतं मला. अविनाशच्या बाबतीमध्ये कन्सिस्टंटली इंटरव्ह्यूला मार्क चांगले चालले. तुम्हाला काय वाटतं? मला 19ला 63 मार्क्स होते, 20ला 68 आणि आता 67. तर मला एक वाटतंय की जेव्हा आपण पॅनल समोर बसतो त्यावेळेस आता बोललो, मी पण सांगितलं की बऱ्याच फॅक्ट मला आल्याच नव्हते द्यायच्या आणि फॅक्टवरती तुमचं मार्क हे करतच नाही. कारण त्यांना एक आहे ना, तिथे एक बॅलन्स पर्सनॅलिटी पाहिजे आणि हा व्यक्ती किती विचार करू शकतो समोर एक सिच्युएशन आहे. ते एखाद्या जरी क्वेश्चनचं आपण आन्सर दिलं तर एक टॉपचे मार्क आपल्याला तिथे भेटू शकतात. आणि सेकंड थिंग की ठीक आहे, म्हणजे मी जेव्हा 20ला गेलो होतो, काठावर मार्क होते, तर मी डायरेक्ट जाऊन गेलो 68 मार्क्स आले. पण मला एक काय जाणवलं की जर तुम्ही प्रॉपर तयारी केली तर तुमचा जो मिनिमम समजा 60 वगैरे आपण पकडला की तुम्हाला चांगले मार्क्स इकडे ऑब्जेक्टिव्हला,
तुम्हाला तिथे 60 आले तर तुम्हाला एक चांगली पोस्ट भेटते, तर तुम्ही 100% तयारी केली पाहिजे व्यवस्थित. कारण काय होतंय की एखाद्याला येतात विदाऊट तयारी करून. ह्यावेळेस मी खूप तयारी केली होती सर, आम्ही सोबत तयारी केली. ह्यावेळेस 67 आले, पण दोन्ही वेळेस सांगतो मी, ह्यावेळेस कॉन्फिडंट खूप होतो. म्हणजे समोर जाऊन बसणं किंवा बोलणं. जेव्हा 68 आले त्यावेळेस मी घाबरत होतो, मग करत होतो. कदाचित ते जर चुकीचं घेतलं असतं मला ते मार्क्स पण नसते आले. आणि बरेच ट्रान्सक्रिप्ट आपण बघितले असतील की बऱ्याच गोष्टी प्रेडिक्ट करता येतात जर तुम्ही व्यवस्थित आधी केलं. त्यामुळे मला वाटतं की इंटरव्ह्यू हा एक परीक्षेसारखाच घेतला पाहिजे आणि प्रॉपर तयारी केली पाहिजे. आणि सर अजून एक, मागच्या वेळेस खूप जास्त इंटरव्ह्यू, तेव्हा बऱ्याच लोकांचं म्हणणं की 4-5 मिनिटाचा आम्हाला इंटरव्ह्यू आमचे झाले. तर मला काय म्हणायचं की ज्यावेळेस तुमचे 4-5 मिनिटं इंटरव्ह्यू होतात ना, त्या 5 मिनिटांमध्ये एखादा तरी क्वेश्चन असा येतो, त्यांनी विचारलं का मुलं, म्हणजे नाही का तुम्हाला काय वाटतंय की हे एखादं गव्हर्नमेंट चांगलं आहे का, ह्या क्वेश्चनला नुसतं हो किंवा नाही म्हटलं तर म्हणजे आलेला फुलटॉस आपण डायरेक्ट खाली प्लेट केलं. इथे तुम्ही ओपिनियन बेस बनवू शकता ना. म्हणजे असे क्वेश्चन फाइंड आउट करायचे की ते फॅक्च्युअल वाटतंय सुरुवातीला, पण त्याला आपण ओपिनियन बेस बनवायचं आन्सर देताना. त्यामुळे तिथं आपला बॅलन्स दिसून येतो. युपीएससी इंटरव्ह्यूच्या वेळेस मला एक गोष्ट मी जाणवली, तिथे एक क्लास नाही, ते फक्त इंटरव्ह्यूची तयारी करून घेतात. आणि इव्हन बऱ्याच जणांकडे मी ऐकलं की महाराष्ट्रातल्या मुलांना इंटरव्ह्यूला मार्क का नाही पडत. त्या सरांनी खूप भारी सांगितलं. ते सर म्हणले की बाकीचे लोक आहे ना इंटरव्ह्यूला एक परीक्षा समजून तयारी करतात, आणि महाराष्ट्रातले पोरं आहे ना थोडंसं कॅज्युअल असतात. आपल्याकडे एक सेलिब्रेशन असतं की इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि मग द्यायची, इंटरव्ह्यू द्यायला जायचं, एक मजा म्हणून सगळ्या गोष्टी चालतात, किंवा तेवढा सिरियसनेस राहत नाही. जसं आपण प्रिलिम्सला मला इंटरव्ह्यू तयारी करायची किंवा माझं मेन्स आहे, तर मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट सांगितली की इंटरव्ह्यू एक परीक्षेचा टप्पा आहे किंवा एक परीक्षा आहे, आणि त्याला परीक्षेप्रमाणे सामोरं गेलं पाहिजे. आणि तिथेही ती डिमांड काय आहे, तुमचे पॉझिटिव्ह तुमचे निगेटिव्ह काय आहेत, आणि तुम्हाला तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर खेळता आलं पाहिजे, आणि क्रिटिकल गोष्टींवर तुमचे ऑलरेडी व्ह्यूज तयार पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होते की हुंडा घ्यावा का नाही घ्यावा, तिथं जाऊन तुम्ही विचार नाही केला पाहिजे. तुमचे ऑलरेडी थिंकिंग क्लिअर पाहिजे की माझं याच्या बाबतीमध्ये काय एक्सप्लेनेशन आहे बाबा, की स्त्रियांना 50% रिझर्वेशन दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे. त्याच क्वेश्चन मध्ये माझ्या एक मित्राला विचारला होता की हुंडा घ्यावा की न घ्यावा, तर त्याने आन्सर दिलं की माझ्या घरचे संस्कार नाहीत. ते सरांनी त्याला विचारलं की तुझे संस्कार असते तू घेतला असता. म्हणजे इथं हे नाही तू फक्त प्रत्येक गोष्ट संस्कार, इथं तुम्हाला एक बॅलन्स जजमेंट स्वतःचे तत्व. आणि कुठली गोष्ट असं प्रमोदने सांगितलं की फॅक्ट, त्याला सबस्टेन्शिएशन खूप चांगलं पाहिजे. आयदर तुमच्या इथिकल थिअरीज असतील किंवा फॅक्ट्स असतील, जोपर्यंत सबस्टेन्शिएशन होत नाही त्याला टिक मार्क होत नाही. अदरवाईज मग जसं हवेत बोलल्यासारखं. सिलेबस असतो इंटरव्ह्यू तसं काही नाही ना, खूप ओपन एंडेड गोष्टी असतात, तयारी करणं खूप गरजेचं असतं. इंटरव्ह्यू कुठल्या डायरेक्शन जाईल सांगता येत नाही. ऍटलीस्ट मिनिमम गोष्ट तरी केलं पाहिजे. मिनिमम म्हणजे आता माझी एक अशी चूक झालेली, मी नंतर विचार केला तर मला असं वाटलं मी त्यामुळे मला खूप कमी मार्क आले 21ला. तर आपण प्रिपेअर करताना आपल्याविषयी, आपल्या लोकॅलिटी विषयी सगळी माहिती घेऊन जाणं गरजेचं आहे. आपले प्रेफरन्स काय, तर मला शिंदे सरांनी माझे प्रेफरन्स विचारले आणि मी लिटरली असं उत्तर दिलं, सर मी तयार नाही केली. तो इतका निगेटिव्ह, कारण मी बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेले, सगळं व्यवस्थित केलं, आणि मी असं सांगितल्यामुळे जे मी तयार नाही केले, तर सरांना पण असं शॉक बसला असेल की हा असा कसा इंटरव्ह्यूला आला. त्याच्यामुळे मी डोक्यात असं धरून चाललो होतो की सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, व्यवस्थित दिली, आता मला 60 पर्यंत मार्क मिळतील. जेव्हा मी रिझल्ट बघितला तेव्हा 47 मार्क होते. तर मला मी नंतर इंट्रोस्पेक्शन केलं आणि मला कळलं की ह्या नक्कीच ह्याच चुका मला नडल्या. मी ते बरोबर दुरुस्त करून या गोष्टी. सर एक पॉईंट ऍड करतो. इंटरव्ह्यू जेव्हा जातो ना आपण, तर आपली जी असते घरात आपण एकदम ओबिडियंट असतो, मग कायम घरचे जे बोलले ते ऐकायचं. म्हणजे तिथं पण काय होतं की एक सिनियर पर्सन आपल्या समोर बसले असतात, सिनियरला कधी उलट बोलायची सवय नसते आपल्याला, त्यामुळे त्यांचा एखादा पॉईंट म्हणजे ते आपली हे बघत असतात की काय बोलतो, आपण ते सरेंडर होऊन जातो. तो सगळ्यात बॅड इम्पॅक्ट असतो. त्यामुळे एक फिक्स पाहिजे तुमचे की ह्या गोष्टीवर मी माझे हे स्टँड आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स पूर्ण 100% अगेन्स्टच आहे. म्हणजे आता आर्मीमध्ये महिलांना इन्क्लूड करायचं की नाही, तर लोक नाही स्टँड घेतात, नाही आर्ग्युमेंट देतात की ते कसं जाणार, त्यांची फिजिकल कॅपॅसिटी, म्हणजे पॅट्रियार्कल माइंडसेट दिसून. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, इथं कुठे घेतात रोमनच्या बाबतीत 100% फॉर स्टँड तुमचा असलाच पाहिजे. म्हणजे मी म्हणजे असलाच पाहिजे, तो अधिकारी बनतोय.
बाकीच्या गोष्टी म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी किंवा फ्रीडम आहे, आर्टिकल 19, 21 याच्यावर तुमचे स्टँड एकदम स्ट्रॉंग पाहिजे. आणि जर घटना तुम्हाला सपोर्ट करत तुम्ही स्टँड गेलं तुम्ही कशा करेक्ट करेक्ट तुम्ही डायरेक्ट बोललं पाहिजे. नाही, जे प्रमोद म्हणले तेच आहे की, आणि आमचे एक मेंटर आहेत प्रमोद डॉक्टर रवींद्र शिसवे सर, DCP आहेत आता मुंबईला. त्यांना मी विचारलं होतं पटेल, माझा IPS प्रेफरन्स होता ना, मग सरांसोबत बरीच चर्चा करायची की सिनियरनं काय ऑर्डर दिली ऐकायचं का नाही, किंवा कुठल्याही बाबतीमध्ये सरांनी सांगितले की कुठली गोष्ट आहे ना तुम्ही पोलाइटली बट फर्मली पुढच्याला कन्वे केली पाहिजे. आदरयुक्त पण एकदम की मी ही गोष्ट करणार नाही, किंवा जसं तुम्ही सांगितलं की सर तुमचं मत असू शकतं पण माझं वैयक्तिक मत असं आहे की ही गोष्ट अशा अशा पद्धतीने बघितली पाहिजे, या गोष्टीमध्ये अशा अशा गोष्टी असतात, त्यामुळे आपण असं असं केलं पाहिजे. ते तुमचा एक पोलाइटनेस पण असला पाहिजे, पण त्यामध्ये एक फर्मनेस तुमचा असला पाहिजे. आणि हा मेसेज पुढच्याला जर गेला आयदर इज सिनियर और कोणी पण, तर तेच त्याला कळून येते गोष्टी की अरे हा एंटरटेन करणार नाही. आणि हीच गोष्ट इंटरव्ह्यू मध्ये पण की जसं पॅनलच्या दबावाला किंवा ट्रॅपला बळी न पडता तुम्ही तुमचं जे काय ठरवलेल्या गोष्टी ना ते तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे. ते एक खरं स्किल आहे इंटरव्ह्यू मध्ये किंवा कम्युनिकेशन स्किल ज्याला आपण म्हणतो. ते विचारण्याचा हेतू तोच असतो की तुम्ही योग्य आहात. ऑब्विसली जर तुम्ही इथं ट्रॅप होतो तर सिनियर उद्या तुम्हाला काही ना काही सांगणारच आहेत की ही गोष्ट करतात, तिथे तुम्ही ट्रॅप झाली नाही पाहिजे. एक क्वेश्चन विचारला होता CFF इंटरव्ह्यू मध्ये, अरविंद सक्सेना सर होते की आपला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आपल्या पार्ट मधून जातोय तर, आणि तर मग ते मला बोलतोय की आपण त्याला पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. त्यांनी प्रॉपर एक्सप्लेन केलं की आपण त्याला जॉईन व्हायला पाहिजे, आपली पण इकॉनॉमी डेव्हलप होईल. सेंट्रल एशिया इकडं ईस्ट एशियाला आपण वेस्ट एशियाला आपण प्रॉपर कनेक्ट होऊ शकू. कारण इंडिया पूर्ण ब्लॉक झालेला आहे वरतून आणि काहीच त्याचा फायदा नाही. म्हणजे डोंगर आहे तिथं, बर्फ आहे, त्याचं काय म्हणजे नाही का उगाच काय एकदम फालतू स्टँड आहे. मग मी त्या सरला कंटिन्युअस तेच सांगत होतो म्हणजे की सर नाही, जोपर्यंत लँड आहे इकॉनॉमी अनंताचा पार्ट आहे. म्हणजे तुमची जी त्याला सोव्हर्निटी जी म्हणतात सोव्हर्निटी, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॉम्प्रोमाइज नाही होऊ शकत. याच्यानंतर इकॉनॉमी बाकी ठिकाणी आपण कॉम्प्रोमाइज करू इकॉनॉमीसाठी, पण इथे नाही. आणि त्यावेळेस मला 95 एकदम चांगले मार्क्स आले होते. इंटिग्रिटी इज पार्ट ऑफ प्रिएम्बल ना, जिथून सुरुवातच कॉन्स्टिट्यूशनची होती किंवा एक नेशन आपण ज्याला म्हणतो. आणि सर म्हणजे एवढी मोठी व्यक्ती ती मला कंटिन्युअसली सांगते एकदम सिरियसली, अजिबात म्हणजे ट्रॅपचा पण काही शोधांचे काहीच नव्हतं. त्यावेळेस सांगणं म्हणजे थोडं अवघड होऊन जातं. पण ते त्यासाठी इंटरव्ह्यूची तयारीला जेव्हा आपण नॉर्मल आपल्या वयाच्या व्यक्तीकडून गायडन्स घेतो, काही सिनियर लोकांकडून पण घेतले पाहिजे. म्हणजे गावात एखाद्या कोणती रिटायर व्यक्ती आहे त्यांच्यासोबत पण बोललं पाहिजे. बरोबर नाही, ही गोष्ट फार महत्वाची. म्हणजे मला अजून एक गोष्ट मला वाटतं, PI होते सिनियर मुंबईला, मी त्यांना माझ्या इंटरव्ह्यू वेळेस भेटलो होतो, तर त्यांनी मला खूप चांगली गोष्ट सांगितली की बऱ्याच वेळेला सिस्टीम मध्ये रिफॉर्म्स येतात, काही येतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सिस्टमिक चेंज झाला पाहिजे. सिस्टीम शुड वर्क नॉट पर्सन. आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल, आता स्पीकर परदेश सर आले, मराठवाडा कॉपी मुक्त झाला, ते गेले की परत कॉपी सुरू झाल्या. चेंज हा सिस्टीम मध्ये असला पाहिजे, तो व्यक्तीमध्ये नाही. तो व्यक्ती गेला की तो चेंज निघून जातो. त्यामुळं कुठेतरी तुम्ही पण अधिकारी म्हणून काम करत असताना किंवा इतरही जे काही अधिकारी होणार आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपण सिस्टीम मध्ये कशी करू शकतो. मला वाटतं आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी आल्यामुळे खूप सोपं येते. जसं मला वाटतं जळगावचे एक IAS आहेत, त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप बनवले होते आणि टीचरच्या अटेंडन्ससाठी. तर प्रचंड फरक त्यामध्ये जाणवला की टीचर्स एकदम वेळेवर येणे, जसं बायोमेट्रिकची एखादी सिस्टीम असेल तर असे सिस्टमिक चेंजेस मला वाटतं कुठेतरी करणं गरजेचं आहे. तर बऱ्याचशा आपण चर्चा केली. आता तर शेवटी फक्त तुमचं ओपिनियन घेतो की तुम्ही काय सल्ला देणार प्रिपरेशन करणाऱ्यांना इन जनरल, जस्ट कन्क्लुडिंग लाईन की ह्या गोष्टी कराव्या. तेच तुमचे व्ह्यूज क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही MPSC करण्याच्या क्षेत्रात म्हणजे जेव्हा पदार्पण कराल तेव्हा तुम्ही तुमचा स्टॉपिंग पॉइंट तुम्हाला जेव्हा वाटेल इथं स्टॉप करायचं तर तुम्ही पूर्णपणे स्टॉप करा. पण मध्ये तुम्ही जर वेळ वाया घालवला तर ते मला चुकीचं वाटतं. तुम्हाला तुमच्या क्षमता माहिती पाहिजे, सेल्फ इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे मध्ये मध्ये, आणि त्यानुसारच तुम्ही तुमचा प्रवास घडवला पाहिजे. तयारी करताना कन्व्हिक्शन स्ट्रॉंग पाहिजे. कन्व्हिक्शन म्हणजे तयारी करतो तर 100% दिलं पाहिजे. ही काही कॉलेजची एक्झाम नाहीये, 2-4 वर्ष घालवायचे, डिग्री मिळणार आहे, स्पर्धा आहे, खूप कमी जागा असतात. आपण आपले उमेदीचे वर्ष घालवतो, पैसा घालवतो, घरच्यांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात. त्यामुळे तयारी करता येते सिरियसली करा, करू नका. आणि एक अंदाज येतो आपल्याला की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. चांगली तयारी केली तर नक्कीच यश मिळेल. आणि एक अंदाज घ्या की आपल्याला कुठल्या एक्झामची तयारी करायची, म्हणजे आपला ऍप्टिट्यूड कुठल्या एक्झामला सुट आहे त्या हिशोबाने निर्णय घ्या. आणि थोडा चेंजला थोडा घाबरू नका. म्हणजे आता मी UPSC करणं लगेच राज्य शिफ्ट झालं, तुम्हाला यश मिळालं, त्यामुळे थोडा असे निर्णय सुद्धा घेण्याची हिंमत ठेवा.
तेच सर की आता प्रमोद सरांनी सांगितलं तसंच की जेव्हा तुम्ही डिसिजन घेता म्हणजे इथं येण्याचा जो डिसिजन तुमचा तो पूर्ण विचारपूर्वक झाला पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या अँगल विचार करून तुम्ही आलं पाहिजे. आणि त्याच्या आधीची एक गोष्ट की जर मी जातोय तर ठीक आहे माझ्या 2-3 वर्ष टाइम लाईन आहे. त्याच्यानंतर समजा नाही झालं तर तो प्लॅन बी चा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये पण प्रत्येक जणाला विचारतो. प्लॅन बी हा प्रॉपर केला पाहिजे. इव्हन म्हणजे आता जे लोक ग्रॅज्युएशनला असतील त्यांनी म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी पण सांगतो की जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करतो ना तर ते ग्रॅज्युएशन व्यवस्थित केलं पाहिजे की नंतर प्लॅन बी ची ज्या वेळ येते ना तेव्हा तेच आपल्याला कामाला येतं. किंवा एखादा फॅमिली बिझनेस असेल तर व्यवस्थित शिकूनच तुम्ही इकडे आलं पाहिजे. कोणाची शेती आहे तर शेती नाही का म्हणजे की तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला पाहिजे आणि हे प्रिपरेशन आपल्याला तेवढं कॉन्फिडन्स देते. पण प्लॅन बी हा स्ट्रॉंग पाहिजे आणि त्याच्यानंतर ती टाइमलाईन ठेवली पाहिजे प्रत्येकाने. अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे आणि जर फेल्युअर आलं तर असं समजू नका जसं मी सांगितलं की म्हणजे तुम्ही जे एक आता कोणी सर डीसी बनलेत मी सीओ बनलोय तहसीलदार बनले तर आमच्यापेक्षाही तुम्ही हुशार असताल पण काही त्या परीक्षा त्याच्यामध्ये ते आहे ना ती कर्कोचे आणि कॉलेज स्टुडंट त्याच्यामध्ये तुम्ही बसले नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये सक्सेस होऊ शकता. फक्त स्वतःला ओळखा आणि ते इंट्रोस्पेक्ट करण्यासाठी स्वतःला मध्ये मध्ये वेळ द्या. हेच सांगणं. थँक्यू यतीन, थँक्यू प्रमोद, थँक्यू अविनाश. मला असं वाटतंय खूप डिटेलमध्ये ती चर्चा झाली आणि मोकळी एकदम प्रामाणिकपणे जे काय आहे ते आहे. त्यात प्रमोद तुम्ही नेहमी कौतुक करतो. आपल्या पुस्तकाच्या वेळेस सर माझे डोळे दुखताय मी झोपतो. इतकं क्लिअर माणूस क्लिअर असलं पाहिजे. कधी कधी नाही ही गोष्ट असते मला खूप अप्रिशिएट होते मी त्यांच्या वर्तमध्ये आणि मी तर हेच आस्पायर करतो की माझ्यात तो ऍटिट्यूड आला पाहिजे. कधी आपण कुठेतरी बसलो ना आपल्याला नाही सर मला नाही ऐकायचं मला निघून जायचं तर मला लिटरली इतका आपला प्रामाणिकपणा असला पाहिजे तो तुम्हाला आयुष्यात कुठे कामाला येऊ शकतो. खूप डिटेलमध्ये चर्चा झाली. मला वाटतं खूप गेमफुल असेल सगळ्यांना आणि पहिल्यांदा इतिहासात असं कुठेतरी की 3-4 लोक टॉपर्स जे आहेत आणि वेगळ्या पोस्टवरचे सीओ आहेत तहसीलदार डीसी आणि वेगळ्या ठिकाणी प्रिपेअर केलेलं बॅकग्राऊंड वेगळं सगळ्या गोष्टी वेगळ््या आहेत. तर मला वाटतं तुम्हाला यातून खूप शिकायला मिळेल. मला असं फक्त मी कधीच कोणाला म्हणत नाही की फीडबॅक द्या पण मी ह्यावेळेस सांगेल की तुम्हाला काय वाटतं याबद्दल असं इनिशिएटिव्ह पुढे कंटिन्यू केला पाहिजे का किंवा त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया त्या कमेंट करून कळवा. थँक्यू व्हेरी मच.